5 आणि तुला आउट ऑफ आउट पाहिजे एका महिन्यात, चालेल का ग बाय? नाही चालणार ना. मग कशासाठी कठीण गणितांचा अभ्यास करताय? प्रश्न क्रमांक 4 किती मार्काला आहे? 8 मार्काला. 40 8 गेले, राहिले किती? 32. 4 8 32, तरी 80% मार्क होतात. एका पण कठीण गणिताचा अभ्यास न करता 80% मार्क मिळतात. तर मुद्दामून कठीण गणितांचा अभ्यास करायची गरज आहे? आर यू गेटिंग मी क्लिअरली? समजतंय मी काय बोलतोय ते? नक्की. ज्याला जो नापास होतोय, ज्याने 80% मार्क मिळवलेले नाही आहेत आत्तापर्यंत, त्याने प्रत्येक प्रकरणातली सोपी गणितं करायची आणि गप्प पडायचं, म्हणायचं कठीण है. अरे 80 मिळाले तरी छाती काढून गावात ना कौरव मिळले ना. 80% आहे, कमी आहेत का 80%? व्हॉट आय एम टेलिंग यू, विथ अ व्हेरी लिटिल स्टडी यू कॅन गेट अ मोर मार्क्स. पण प्लॅनिंगच नाही. आम्ही कोणाच्या नादी लागतो? कठीणाच्या. अरे ते कठीण वेळ किती घालवतो आणि परत आयत्या वेळेस दगा देतो. त्यापेक्षा सोपं 10 वेळा करा ना. ते आयत्या वेळेस तुम्हाला दगाही देणार नाही आणि तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क, म्हणजे त्यात जेवढे मार्क आहेत तेवढे मिळतील. बास झाले ना. जो नापास होतो त्याला 30 मार्क कमी झाले, 32 मार्क कमी झाले. आणि भूमितीत अजून गंमत सांगतो. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, भौमितिक रचना, चुकून जर चौथ्या प्रश्नात एक रचना आली तर 4 मार्क अजून ॲड झाले. कारण तुमच्यापैकी अगदी मूर्खातल्या मूर्खाने सुद्धा, मला माफ करा मी असभ्य वाक्यांचा उपयोग करतो, पण तुमच्या गुरुच्या ठिकाणी येऊन अधिकाराने मी असं म्हणतोय की अगदी मूर्खातल्या मूर्खाने सुद्धा आजपासून जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसला सुरुवात केली तर मला सांगा येईल की नाही सगळं? मग ते 4 मार्क वाढले तर 32 आणि 4 झाले 36. 4 9 36, 90% मार्क एकाही कठीण गणिताचा अभ्यास न करता. नियोजनबद्ध अभ्यास करा बाळांनो, अंधाधुंद अभ्यास नका करू. नियोजन करा प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचं. जॉमेट्रीचं नियोजन मी सांगून जाणार आहे, नुसतं हवेत नाही सोडणार तुम्हाला. काय बोललो कळतंय? उगीचच्या उगीच हाऊ नको. 100 पैकी 100 सगळा अभ्यास करायचा आहे. सगळा अभ्यास करायचा केलाय का कधी तुम्ही? सगळा अभ्यास. चला बघूया प्रकरणांमध्ये काय करायचं आहे. पहिलं प्रकरण कोणतं आहे आपलं? पहिलं काही लिहू नका, मी सांगेन तेव्हाच लिहायचं, बरोबर आहे? हां, मी बोललो हे लिहा, फक्त आता वरती लिहा. गणित भाग 2 इंग्लिशवाल्यांनी लिहा, मॅथमॅटिक्स पार्ट 2, बरोबर आहे? महत्वाची गणिते, इम्पॉर्टंट सम फॉर बोर्ड एक्झामिनेशन. कार्यकर्ता बंधू भगिनी, आमच्यासाठी पाण्याची एक बॉटल इथे व्यवस्था करा प्लीज. आय माय काइंड रिक्वेस्ट. लिहिलं? हां, आता मागच्यांनी कृपा करून ओरडू नका. मागच्यापैकी जर कोणी हुशार असेल, शाळेतल्या 1ल्या 2ऱ्या क्रमांकाचे विद्यार्थी असतील तर त्यांना माझी काइंड रिक्वेस्ट आहे, पुढे या बाळांनो, इकडे बसा, इकडे जागा आहे. आय वॉन्ट युअर हेल्प प्लीज. दोज हु आर इंटेलिजेंट स्टूडेंट फ्रॉम युअर स्कूल्स, यू प्लीज कम अहेड. है कोई माई का लाल या लाली? कोई नहीं है, ठीक है, तो फिर मैं ही देखता हूँ. हां, तुम्हाला जमलं तर तुम्ही सांगा. हां, बस बस, एक बाटली मागवली, बघा किती बाटल्या आल्या. हां, बरं बाळांनो सांगा, आपण पहिला प्रकरण काय नाव आहे? समरूपता, सिमिलॅरिटी. आपल्याला प्रकरणात शिरता कुठला गुणधर्म मिळतो? कोणता गुणधर्म बघायला मिळतो? पायथागोरस. पुटपुटपुटून कसं कळेल? आणि ते पण एवढे जोरात ओरड ना. मग अशी काय मोठ्या दादा महेश दादा बोलत होता, मोठ्यात सांगत होतात, मला कशाला घाबरता? बोला लवकर. ठीक आहे, ऐका. माझे अशी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या आधी 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या पाया व संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. प्रॉपर्टी ऑफ रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. थोडक्यात 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे वाक्य उच्चारलं की ठीक आहे, स्टेटमेंट नाही सांगता आलं तरी सूत्र सांगता आलं पाहिजे. कसं लक्षात ठेवायचं? कमीत कमी
जागा वापरून, कमीत कमी शब्द वापरून जास्तीत जास्त गोष्टी लक्षात ठेवायच्या. एरिया अपॉन एरिया इज बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. बरोबर की नाही? क्षेत्रफळ भागिले क्षेत्रफळ बरोबर आहे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. कळतंय तुम्हाला? याच्यामध्ये उंची समान असेल तर B1 अपॉन B2 आणि पाया समान असेल तर H1 अपॉन H2. 3 फॉर्म्युले तयार झाले बाळांनो. लक्षात आलंय तुमच्या? हे 3 फॉर्म्युले पाठ करायचे. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या पाया व संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. जर उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे असते. जर पाया समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असेल. आपण एवढंच लक्षात ठेवायचं. क्षेत्रफळ भागिले क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. पाया समान खोडून काढा पाया. उंची भागिले उंची. उंची समान खोडून काढा उंची. पाया भागिले पाया. मला सांगा या 3 सूत्रांवर गणित येणार की नाही? येणार. मग त्यांचा अभ्यास करा. अहो याच्यात आहे काय बघा ना. A/B बरोबर C/D. अख्खं भूमितीचं पुस्तक आपल्याला समान गुणोत्तरांवर आधारित आहे. 4 पैकी 3 किमती भरायच्या आहेत आणि तिरकस गुणाकार करून 1 किंमत काढायची आहे. सूत्र 10वीचं आहे, गणना पद्धती 7वीची आहे. आम्हाला 7वीची गणन पद्धती जमत नसेल तर आम्ही 10वीचा फॉर्म मागे घेतला पाहिजे. त्यामुळे गणितांचे क्रमांक लिहून काय जे तुम्हाला अभ्यास करायचे आहेत. बरोबर आहे? मी तुम्हाला इथे सांगतो ते गणितांचे क्रमांक महत्त्वाचे आहेत. 1.1 मधलं 1.1 पहिलं दुसरं आणि प्रश्नसंच 1 मधलं तिसरं चौथं. यातलं पहिलं दुसऱ्याला गोल करा. गोलचा अर्थ अतिमहत्वाची गणिते. पहिल्या राऊंडमध्ये ही 2 गणितं करायची. वेळ पुरला की दुसऱ्या राऊंडमध्ये खालची 2 गणितं करायची. लक्षात ठेवा परीक्षेला येणारी अतिशय सोपी गणितं आहेत पहिल्या गुणधर्मावर आधारित. कोणाला काही शंका याबद्दल? 1.1 मधलं पहिलं दुसरं आणि प्रश्नसंग्रह प्रश्नसंच प्रॉब्लेम सेट इंग्लिश मीडियम प्रॉब्लेम सेट 1 मधलं तिसरं आणि चौथं. अर्थ कळायला लागला तर तुम्हाला? मला सांगा यापुढे कोणता गुणधर्म आहे? आता चला पहिला गुणधर्म संपला. आता दुसरा कोणता गुणधर्म आहे सांगा बाळांनो. जोरात पुढची मुलं बोला. शाबास. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय BPT बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा जर त्रिकोणाच्या इतर 2 बाजूंना 2 भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. A line parallel to one side of a triangle if it is intersect other 2 sides in 2 distinct points then that line divides those sides into a proportion. अरे सर पाठ करायला लागेल. अजिबात नाही. चित्र बघून सूत्र येतं सगळ्यांना? नक्की येतं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं. बरं याची सिद्धता सुद्धा महत्वाची आहे. ती करणे गरजेची आहे. लक्षात ठेवा. सांगा बरं ओरडा जोरात सूत्र. AP छेद PB बरोबर AQ छेद QC. A/B बरोबर C/D. 3 किमती देणार. चौथी किंमत काढायला सांगणार. चूक का बरोबर? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावर गणित असणार की नाही? असणारच. त्याशिवाय बोर्डाची प्रश्नपत्रिका छापली जाणार नाही. हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. मग वाट कशाची बघता? ज्याला BPTच्या गणितांमधली मार्क मिळाली नाही आहेत, ज्याने नापास झालाय जो प्रिलियमला किंवा 6 महिला, त्याने किंवा तिने घरी जायचं, आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःच्याच कानात सनकण हाणायची. बावळट. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय सोडवता येत नाही. बेअक्कल. 1 कमी 2 शिव्या तरी द्या स्वतःला. हसू नका. खरंच सांगतो द्या. कारण आपल्याला या गोष्टीची लाज वाटली पाहिजे. बरं लक्षात तरी कसं द्यायचं? काय नाही रे. डावीकडच्या 2 तुकड्यांचा भागाकार बरोबर उजवीकडच्या 2 तुकड्यांचा भागाकार. मी कुठे म्हणतो तुम्हाला की जशीच्या तशी व्याख्या लक्षात ठेवा. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय नाही रे. ती मधली रेषा जाते ना त्याच्यामुळे 2 तुकडे होतात. डावीकडच्या दोघांचा भागाकार बरोबर उजवीकडच्या दोघांचा भागाकार. अजून आहे काय? घ्या गणितांचे क्रमांक आणि प्रॅक्टिस करा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरचं फास्ट. 1.2 मधलं दुसरं आणि प्रॉब्लेम सेट मधलं 7वं. 1.2 दुसरं
आणि PS1 मधलं 7वं, दुसरं 7वं आणि पान क्रमांक 12 वरचं पहिलं गणित ह्याला अंडरलाईन करा. पान क्रमांक 12 वरचं पेज PAGE पेज, पान क्रमांक 12 वरचं पहिलं गणित अंडरलाईन करा. ओके. जे अंडरलाईन गणित आहे त्यांचा अभ्यास आधी करायचा. पहिल्या फेरीत अंडरलाईन गणितांचा अभ्यास करायचा बाळांनो, एवढं लक्षात ठेवा. कारण आता सगळी गणितं मी देतोय तुम्हाला, पण त्यातल्या सगळ्या गणितांचा अभ्यास करणं इतका वेळ आपल्या हातामध्ये नाही. मी तुम्हाला 3 महिन्याआधी भेटलं असतो तर म्हटलं असतं 3-4 राऊंड होतील, सगळ्या गणितांचा अभ्यास करा. आता फक्त अंडरलाईन सर्कल केलेल्या गणितांचा अभ्यास करा. वेळ पुरला तर मग उरलेले दुसऱ्या क्रमांकाच्या गणितांचा अभ्यास करा. येस, लेट्स गो अहेड. व्हॉट्स द नेक्स्ट माय डिअर प्लीज? कोणता गुणधर्म आहे पुढचा? हा, आधी पुटपुटते, मी बघितले की खाली मान घालते. बोल बाय, अगं लाजू नको, बोल. झालं ना माझ्या आईशी, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय झालं. पुढचं हा हा, मग बोला ना. मग का माझा जीव काढता एवढा? मी बोलतोय, 2 तास बोंबलायचंय पोरींनो. बोला. व्हेरी गुड. मला आनंद येईल की मी दगडांसमोर नाही. पोरांनो, आहे तुमची वेळ भांडी घासायचीच आहे. हां, बैला हकला भांडी घसा, आता तेच राहिलंय. कारण अभ्यास करायला नको. येस. कोण दुभाजकाचे प्रमेय, त्रिकोणा अँगल बायसेक्टर थेरम. त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला इतर 2 बाजूंच्या प्रमाणात विभागतो. Angle bisector of angle of a triangle divides the sides opposite to that angle in the proportion of remaining 2 sides. नानाची टांग म्हणावं, एवढं पाठ करायची गरज नाही. चित्र बघून सगळ्यांना सूत्र सांगता येतं. बोमला, ज्यांना ज्यांना आकृती दिसते त्यांनी बोमला. AB छेद BC बरोबर, AB ला चिकटून असलेला तुकडा AD छेद DC. इथे सावध राहायचं, या 2 तुकड्यांचा, या 2 बाजूंचा भागाकार आहे. जी बाजू अंशस्थानी लिहाल तिलाच लागून असलेला तुकडा इकडे दुसरीकडे अंशस्थानी लिहिला पाहिजे. लक्षात आलंय तुमच्या? अँगल बायसेक्टर किती गणित आहेत माहिती आहेत पुस्तकात? नाही माहिती सर. किती आहेत सांग तू, चष्मेवाली? किती गणित आहेत? भरपूर गणित आहेत. बघूया किती गणित आहेत. कारण अँगल बायसेक्टर आणि PPT म्हणजे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आणि कोन दुभाजक, या दोघांवर 2 गणितं 100% परीक्षेला असणार. तुमच्या शाळांनी पण विचारले असतील. बरोबर आहे. करा, त्या गणितांचा अभ्यास घ्या. गणितांचे क्रमांक लिहून 1.2 मधलं पहिलं, तिसरं, 6वं, 8वं आणि 9वं. 1.2 मधलं पहिलं, तिसरं, 6, 8 आणि 9. 6, 8 आणि 9 बरोबर आहे. त्यानंतर पान क्रमांक 12 वरचं, पेज नंबर 12 वरचं दुसरं गणित. यातलं बाळांनो 3रं गणित आणि 9वं गणित अंडरलाईन करा. 9वं गणित अतिमहत्वाचं आहे. एक्सच्या स्वरूपामध्ये एक्सची किंमत काढायला सांगितलेली आपल्याला. हे गणित बोर्डाने अनेक वेळा विचारलेलं गणित आहे. एवढी आपल्याला सगळीच्या सगळी 6 गणितं अभ्यासायची गरज नाही. 6 पैकी 2 कमीत कमी प्रॅक्टिस करा. उरलेली गणितं लक्षात ठेवा की पुस्तकात आहेत. वेळ पुरला तर त्यातलीही काही गणितं सोडवा. ठीक आहे, व्हेरी गुड. अँगल बायसेक्टर कोण दुभाजकाच्या गुणधर्मानंतर कोण आहे रे बाळांनो पुढचा? लवकर. शाबास. 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाचं गुणधर्म. बरोबर आहे. 3 समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरछेदांचं गुणोत्तर हे त्या 3 समांतर रेषांना दुसऱ्या कोणत्याही छेदिकेने छेदले असता आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे असते. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. चित्र बघून सूत्र सांगू शकता. बरोबर आहे. सगळ्यांना येतं, काय नाही. डावीकडचे 2 तुकड्यांचा भागाकार बरोबर उजवीकडच्या 2 तुकड्यांचा भागाकार येतो ना बाळांनो? सांगा बरं पटकन. ABC PQR. टेल मी. AB छेद BC बरोबर P आहे ना? हां, तो माझंच मला कळत नाही काय आहे. PQ छेद QR. सांगा काय आहे? प्रकरण संपत आलंय. A/B = C/D. गणन पद्धती 7वी, सूत्र मात्र 10वी. आणि सगळी सूत्र सारखी आहेत आणि आम्हाला हे येत नाहीये. हे 10 मार्क या प्रकरणाचे आम्हाला मिळवता येत नाहीये. काय अभ्यास करतोय आम्ही? कसा अभ्यास करतोय आम्ही? अनिर्बंध
नियोजन नसलेला अभ्यास कृपा करून करू नका. नियोजनपूर्वक अभ्यास करा. नियोजन केल्यास राहिलेल्या एका दिवसात सुद्धा अशक्य गोष्टी शक्य होतात. फक्त त्यासाठी स्वयंशिस्त आणि नियोजन ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. घ्या क्रमांक लिहून. 1.2 मधलं 5वं गणित, 7वं गणित. 7व्या गणिताला अंडरलाईन करा, महत्त्वाचं. 1.2 मधलं 7वं गणित, पान क्रमांक 12 वरची ॲक्टिव्हिटी. पान क्रमांक 12 वरची ॲक्टिव्हिटी, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, कृती. पान क्रमांक 12 वरची ॲक्टिव्हिटी. बरं बाळांनो, आता या प्रकरणातलं शेवटचं प्रमेय ज्याची सिद्धता तुम्हाला करायची आहे. तुम्हाला याच्यात सिद्धता बघा, आता राहिला आहे आपल्या हातामध्ये 1 महिना. या एका महिन्यात समजा 28च दिवस आहेत आपल्याकडे आणि आजचे 2 राहिलेले पकडले तर 30 दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त 7 ते 8 प्रमेयांच्या सिद्धता बघायच्या आहेत. रोज एक सिद्धता वाचायची, न बघता लिहायचा प्रयत्न करायचा. वाचायची, न बघता लिहायचा प्रयत्न करायचा. नाही जमणार का हो? प्रयत्न केला तर नक्की जमेल. वेळ मिळाल्यास कशा लक्षात ठेवायच्या हेही मी सांगण्याचा प्रयत्न करेन, पण मला वाटत नाही की वेळ आपल्याला पुरेल. पण मिळाल्यास मी तुम्हाला 1-2 सिद्धता तरी कशा ट्रिकने लक्षात ठेवायच्या हे मी सांगेन. बाळा, तुम्ही तिथे गप्पा मारायला आला असाल ना, तो उठा आणि जा. हा, तोच तो हिरो तू रे. इफ यू आर नॉट इंटरेस्टेड प्लीज लीव द रूम, प्लीज क्लासरूम. निकलो, तूच. तुला नाही गरज तर जाणार आहे बाबा. का मी काय ते माझा वेळ जात नाही म्हणून नाही आलोय. ही इज कंटिन्युअसली चिटचॅटिंग देअर ओव्हर. इफ यू आर नॉट इंटरेस्टेड लिव्ह. माझं भलं करायला आला नाही आहे बाळा इथे तू. डोंट थिंक लाईक दॅट. नाही शिकायचं तर 2 तुझ्या आजूबाजूचे कोण शिकणारे असतील त्यांना शिकू दे. त्यांनाही नसेल शिकायचं त्यांनाही घेऊन जा बाळा बाहेर. यू प्लीज बिहेव. माझ्याकडे वेळ नसतो बाळा. मी जीवन मडवी सर आणि इतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा वेळ देत असतो. एवढा फुकटचा वेळ नाही माझ्याकडे की तुमच्यासारख्या मूर्खांची बडबड इथे मी ऐकत राहू. आणि ऑनलाईन ऑन एअर आहे, प्लीज मला असलं बोलायला लावू नका इथे अजिबात. तुमच्या गावाची आयोजकांचं यामध्ये सगळं हे निघून जाईल, महत्त्व निघून जाईल. मी ओरडतोय त्यांनी ऑनलाईन ठेवलं आहे. मला पुन्हा ही वेळ येऊ दे नका, ही माझी काइंड रिक्वेस्ट आहे. दोज हू आर नॉट इंटरेस्टेड कॅन लिव्ह. आप जा सकते अँड दिस द लास्ट. त्यानंतर जर तुम्ही सापडलात तर मी कार्यकर्त्यांना सांगेन उठवा आणि फटकवून हाकलवून द्या. मी परत ऑनलाईन ओरडणार नाही आहे. हां, आपल्याला या तुम्ही परत या, कारण हे असे समाज विघातक कृत्य असतात. प्रभू श्रीरामांना विरोध करणारे जगात, पण ह्यांना वेळीच नाही ठेचले ना तर हे जास्त समाजाला बिघडवतील. त्यामुळे त्याला नको असेल तर सर उचला आणि द्या त्याला, जाऊ द्या घरी त्याच्या. चलो बॅक टू पॅव्हेलियन. आता शेवटच्या प्रमेय कोणता पोरीनो? हे माझी आई चक्रीय चौकोन 3ऱ्या प्रकरणात. आपलं अजून पहिलंच प्रकरण संपलं नाही. चक्रीय चौकोन नाही ग माझ्या आई. 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे प्रमेय. थेरम ऑफ एरियाज ऑफ रेशोज ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल. 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. पण ह्या प्रमेयाला जाण्याआधी आपल्याला 2 छोटे छोटे गुणधर्म महत्त्वाचे आहेत, ज्याच्यावर 1 मार्काला आणि 2 मार्काला गणित विचारले जातात. ते आपल्या नजरेतनं सुटतं आणि जे आपण 8वी पासून शिकतोय. काय बरं सांगा काय आहे? या प्रमेयाच्या सिद्धतेपूर्वी आपल्याला समरूप त्रिकोणांच्या सिमिलर ट्रायंगल्सचे 2 गुणधर्म, ज्याच्यावर 101% गणित बोर्डाला विचारलं जाऊ शकतं. कोणती प्रॉपर्टी, काय, कोणती गोष्ट. बघा अचूक पुस्तकात काय विचारतात, काय कुठे आहे हे ज्याला अचूक माहिती असतं तो वर्गातला हुशार विद्यार्थी असतो. शिवाजी महाराज त्यामुळेच तर स्वराज्य संस्थापक ठरले. उण्या पुराण्या 40,000च्या फौज महाराजांकडे होती जेव्हा महाराजांनी सुरुवात केली. आणि विरोधक एक तर 6-6, 7-7 पाचशा, एकेकाच्या सरदाराकडे लाख सैनिक.
आणि तरीसुद्धा राजांनी स्वराज्य संस्थापना केली, कारण युद्धभूमीची खडानखडा माहिती होती आणि गनिमी कावा वापरत होते. आपला शत्रू आपली परीक्षा आणि आपलं युद्धभूमी आपलं पुस्तक, आपल्या पुस्तकातल्या प्रत्येक बारकाव्यानिशी प्रत्येक गोष्टी ज्याला माहिती असतात, काय करायच्या, त्याला कमीत कमी प्रयत्नांमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवता येतात. बाळांनो, समरूपतेच्या कसोट्या कोणत्या? बाबाबा, बाकोबा, को बाको नाय ग माझ्या आई, बा को बा आणि को 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 किंवा को को चौथी कसोटी जन्मालाच घालायची नाही. त्या एकरूपतेच्या कसोट्या आहेत. विचार दॅट. साइड साइड साइड, SSS, SAS अँड AA याच्यावर आधारित 1 मार्काला क्वेश्चन नंबर 1A किंवा B मध्ये प्रश्न असू शकतो. असतो की नाही? असतो. पण आपण इकडे लक्ष दिलेलं नसतं, त्यामुळे याचं भजं काय करायचं हेच आपल्याला कळत नाही. समजतंय? आणि दुसरा गुणधर्म, 2 त्रिकोण समरूप म्हटले की आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा येतं संगत बाजूंची गुणोत्तर. सपोज ABC समरूप PQR म्हटलं की AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. बरोबर आहे? रेशोज ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. या दोघांवर गणित असतात. लक्षात ठेवा, कुठे गणित असतात? 2 त्रिकोण समरूप म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ही गोष्ट चमकली पाहिजे. समरूपतेचा पायाभूत गुणधर्म असल्यामुळे बरेचदा बोर्डाला याच्यावर गणित विचारलं जातं. AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. आर गेटिंग? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. समरूप त्रिकोणांच्या संगत भुजा प्रमाणात आहेत. कशी गणितं विचारली जातात सांगू शकाल तुम्ही? ह्या गुणधर्मावर आधारित कोणतं गणित ज्याच्यावर बोर्डाचं खूप प्रेम आहे, शाळेच्या शिक्षकांचं खूप प्रेम आहे? कोणतं गणित? खांबाची उंची, खांबाची सावली. आठवते? 2 खांब दिलेले आहेत, एकाची उंची एकाची सावली दिली आहे, एकाची सावली दिली आहे उंची काढायची किंवा उंची दिली आहे सावली काढायची. बरोबर आहे बाळांनो? अशा प्रकारची गणितं बोर्डाला विचारली जातात. आर यू गेटिंग? त्यामुळे ह्या गणितांचा आधी जाणीवपूर्वक अभ्यास करा. आम्ही सिद्धतेंच्या नादी, कठीण गणितांच्या नादी इतके लागलेले असतो की ही महत्त्वाची गणितं आम्ही पाहतच नाही आणि हे आपल्याला जमणारी असतात. त्यामुळे घ्या लिहून क्रमांक ह्या गणितांचे. आधी कसोट्यांची गणितं घ्या. 1.3 मधलं पहिलं दुसरं, 1.3 मधलं पहिलं दुसरं, पान क्रमांक 18 वरचं पहिलं, पान क्रमांक 19 वरचं दुसरं आणि तिसरं, पान क्रमांक 19 वरचं दुसरं आणि तिसरं, ह्या कसोट्यांवरची गणितं आहेत. आणि आता समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात या गुणधर्मावर आधारित जी महत्त्वाची गणितं आहेत ती घ्या. 1.3 मधलं तिसरं अंडरलाईन करा. 1.3 मधलं तिसरं अंडरलाईन करा. हे सावलीचं गणित आहे. 1.3 मधलं तिसरं आणि चौथं, 1.3 मधलं तिसरं आणि चौथं. आणि आता जाऊया समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे प्रमेय. अगदी महत्त्वाचं प्रमेय आहे. अखंड अभ्यास 1.4 1.4 बेस्ड ऑन दिस प्रॉपर्टी याच्यावर आधारित आहे. आणि मी तुम्हाला या ठिकाणी गॅरंटी देतो 101% की 1.4 मधलं एक तरी गणित परीक्षेला येणार की नाही पोरांनो? येणारच. मग जर आपल्याला माहिती की 2 ते 3 मार्काला एक तरी गणित येणार, मग आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. काय बरं गुणधर्म 1.4 साठी? जर 2 त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, इंग्लिशमध्ये ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR, देन एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR is AB square upon PQ square is equal to BC square upon. अंडरलाईन करा पहिलं, चौथं, पाचवं अंडरलाईन करा. 1.4 मधलं पहिलं, चौथं, पाचवं आणि सहावं. पहिलं, चौथं, पाचवं आणि सहावं. यातलं पहिलं आणि पाचवं अंडरलाईन करा. पान क्रमांक 24 वरचं पहिलं आणि दुसरं, पान क्रमांक 24 वरचं पहिलं आणि दुसरं, यातलं पान क्रमांक 24 वरचं पहिलं अंडरलाईन करा. महत्त्वाचं गणित. अंडरलाईन गणितांचा अभ्यास पहिल्या फेरीत करा. बाकीची गणितं माहिती असू द्या की ह्या गुणधर्मावर आहेत. बरोबर आहे? वेळ वाया घालवू नका. सगळी गणितं करण्या इतका वेळ आपल्याकडे शिल्लक नाही आहे. ज्यांना मी महत्त्वाचं म्हटलंय घाबरू नका. तुमच्यासमोर उभा असलेला माणूस काल शिक्षण क्षेत्रात आलेला नाही आहे.
30 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे बीजगणित भूमिती विज्ञानासहित, आणि 25 वर्ष झाली महाराष्ट्रभर भूमिती या विषयाची व्याख्यानं देत फिरत आहे. काल नाही आलो आहे, त्यामुळे माझ्या शब्दांवर प्रमाण म्हणून विश्वास ठेवा आणि करा. फक्त विश्वासवर विश्वास ठेवा आणि करा. बरे, अगदीच विश्वास ठेवा असं पण म्हणत नाही मी, पण मी सांगतो ते आधी करा आणि वेळ उरल्यावर तुम्हाला वाटेल तो धिंगाणा घाला, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, आणि वेळ उरणार नाही हे मला माहिती आहे. आय नो दॅट व्हेरी वेल. आर गेटिंग? चॅप्टर नंबर 1 इज फिनिश फॉर 80%. 32 मार्कांसाठी एवढाच अभ्यास करायचा आहे जो मी अंडरलाईन करून दिला आहे. आणि 3 प्रमेयांच्या सिद्धता. कोणत्या? प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, कोन दुभाजक आणि समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय, इंग्लिश मीडियम. प्रूफ्स ऑफ theorems, BPT, angle bisector, and this last theorem, that is the theorem of areas of two similar triangles. Are you getting me? You have to go for the proofs of the theorem. Okay, shall we proceed for the chapter number 2? सेकंड चॅप्टर. चलो घुसते, बोलो. सेकंड चॅप्टर में, चॅप्टर मध्ये घुसल्या कोण आहे रे बाळांनो? सांगा कोणता गुणधर्म आहे? हे A by B संपलं बरं का, म्हणजे आता पुढच्या प्रकरणात पण येईल. आता ते बोला, आपण प्रकरणात घुसल्या कोण आहे? मरा मेल्यानं पायथागोरस. अभ्यास करा वर्षभर. कोण आहे? समरूप संपलं बाय. म्हणजे हा, काटकोन त्रिकोणांची समरूपता असं ती म्हणते. पण त्याच्या आधी पण कोणतरी आहे बाय, जो 9वीला भेटला होता आपल्याला. दोघं भाऊस आहेत, दोघं, एक मोठा एक बारका. कोण आहेत? ज्याच्यावर गणित असतात. नाही, ऐका मग, जाऊ दे. हे माझ्याकडे असे बघताय, कुठनं आला काय माहिती. हा, अरे बाळांनो, 30, 60, 90 त्रिकोणाचे प्रमेय, 45, 45, 90 त्रिकोणाचे प्रमेय. बरोबर आहे की नाही सांगा? गणित विचारतात की नाही सांगा? हो विचारतात बाबांनो. एखाद्या त्रिकोणाच्या कोणांची मापे जर 30, 60, 90 अशी असतील तर 30 मापासमोरील बाजू कर्णाच्या अर्धी असते आणि 60 मापासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. आपल्या शब्दात काय नाही रे, 30च्या समोरची अर्धी आणि 60च्या समोरची वर्गमुळात 3/2 आणि त्याच्यापुढे 45, 45, 90. एखाद्या त्रिकोणांच्या कोणांची मापे जर 45, 45, 90 अशी असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. गणित असते की नाही सांगा बरं? असते. बरं मला सांगा, 45, 45, 90 वर बोर्डाचं खूप प्रेम असलेलं कोणतं गणित आहे? लवकर, जो सांगेल तो वर्गातला हुशार विद्यार्थी. कोणतं असं गणित आहे की ते 45, 45 व 90 वर विचारतात? 9वीला पण होतं, पण 9वीला आपण 45, 45, 90, हो तिथे पण 45, 45, 90 वापरला. मी सांगतो बाय, पुस्तक नको उघडू, पुस्तकं बंद करा. हां, मी सांगतो, नाही सापडणार. चौरसाचा कर्ण दिलाय, बाजू काढा, बाजू दिली आहे, कर्ण काढा. हो की नाही? महत्वाचं आहे की नाही? आहे बाळांनो. आपण मुद्दामून, आणि ही गणितं सोपी असतात. ही पायथागोरसने पण सोडवता येतात आणि 45, 45, 90ने पण सोडवता येतात आणि बरेचदा विचारली जातातच, पण आपण अभ्यास करत नाही. घ्या गणितांचे क्रमांक लिहून. 30, 60, 90, 2.1 चौथं गणित. प्रॉब्लेम सेट. प्रॉब्लेम सेट मराठी मीडियम कळतं ना? प्रॉब्लेम सेट म्हणजे प्रश्न संग्रह का संच? संग्रह. मी मराठी मीडियमला नाही शिकवत, पण तरी व्याख्यानांसाठी मराठी चांगलं केलं आहे ना मी. हां, नाही शिकवत. 10 वर्ष झाली मी मराठी माध्यमाला नाही शिकवत, प्युअरली इंग्लिश माध्यमाला शिकवतो किंवा सेमीला. पण तरी काही चुकलं म्हणजे आठवलं नाही तर जरा मदत करा. काय म्हणतो आपण? प्रश्न संग्रह. तर प्रश्न संग्रह 2 मधलं 3रं आणि 5वं आणि पान क्रमांक 36 वरचं पहिलं. पान क्रमांक 36 वरचं पहिलं. पान क्रमांक 36 वरच्या पहिल्याला अंडरलाईन करा. पान क्रमांक 36 वरच्या पहिल्याला अंडरलाईन करा. खूप गणित आहेत, एवढी सगळी करायची गरज नाही, एक तरी सोडवा. 45, 45, 90 वरची घ्या बाळांनो. 2.1 मधलं 5वं 6वं, 2.1 मधलं 5वं 6वं आणि पान क्रमांक 36 वरचं दुसरं. पान क्रमांक 36 वरचं दुसरं. 2.1 मधलं 6वं गणित अंडरलाईन करा. अंडरलाईन म्हणजे महत्त्वाचं. आता बाय, तुझं ते काटकोन त्रिकोणांची समरूपता राहू दे, ती आपल्याला पायथागोरसच्या सिद्धतेसाठी लागते. आता त्याच्यावरच आधारित एक छोटासा गुणधर्म आहे ज्याच्यावर गणित येतं आणि ज्याची सिद्धता पण येतो. कोणता गुणधर्म?
पायथागोरसच्या आधी. येस, करेक्ट. जोरात बोल. भूमिती मध्याचे प्रमेय. बरोबर आहे. प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब, हा त्या शिरोलंबामुळे कर्णाचे ज्या दोन खंडांमध्ये विभाजन होते त्या दोन खंडांचा भूमिती मध्य असतो. इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन द हायपोटेनस इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इंटू विच द हायपोटेनस इज डिवायडेड. खड्ड्यात गेलं स्टेटमेंट. चित्र बघून सूत्र येतं पोरांनो? अरे हो तरी बोला. येत नसलं तरी हो बोला. मी कुठे विचारणार आहे तुम्हाला? अरे गोड असलात, गोड. बरोबर आहे. चला बोला बाळांनो, सूत्र बोला. शाबास. BD² इज इक्वल टू AD इंटू. बाळांनो याची सिद्धता तरी करा आणि याच्यावर आधारित गणित सुद्धा असतं. बरोबर आहे. त्यामुळे या गणितांची प्रॅक्टिस करा. अतिशय साधं सोपं सूत्र आहे, काही लागत नाही. सूत्र फक्त लक्षात ठेवण्यासाठी एक LMR शीट कशी बनवायची ते मी जाताना तुम्हाला सांगतो. घरी गेल्या गेल्या 1 दिवस 2 दिवस घ्या आणि LMR शीट तयार करा, लास्ट मिनिट रिव्हिजन शीट. कारण शेवटच्या दिवशी काय अभ्यास करायचा हेच आपल्याला माहिती नसतं. कुठल्याही जगातल्या विद्यार्थ्याला एक प्रश्न विचारा परीक्षेला जाताना, अभ्यास झाला? नाही ग. नाही रे. म्हणजे काय? अख्खं गाईड वाचून झालेलं नाही. असा कोण माईचा लाल आहे की आदल्या दिवसात अख्खं गाईड वाचून होणार आहे? होईल का रे बाळांनो? बरं, तुम्ही आता 9वी पर्यंत आलात म्हणजे 9 दुने 18. तुम्ही सेमिस्टर्स दिलेले आहेत, सामायिक परीक्षा दिलेल्या आहेत. मला सांगा पोरांनो, आदल्या दिवशी आदल्या तासाला वाचून गेलात, किती परीक्षेला आलं? काहीच नाही किंवा एखादा प्रश्न. मग ह्याच्यामुळे 70-80% मिळाले तुम्हाला? याच्यामुळे पास झालाच आदल्या दिवशीच्या अभ्यासामुळे? कधीच नाही. आपण कधीतरी केलेल्या अभ्यासाच्या जीवावर आपण पास होतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आदल्या दिवसाच्या अभ्यासाचं खूप टेन्शन घेऊ नका. फक्त मोशनमध्ये राहा. काय करायचं आदल्या दिवशी तेवढं निवडून ठेवायचं. तेवढं केलं की माइंड फ्रेश ठेवायचं, म्हणायचं माझा अभ्यास झालेला आहे. हा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो तुम्हाला कधीतरी केलेला अभ्यास परीक्षागृहामध्ये आठवतो. लक्षात आलं तुमच्या? त्यामुळे आदल्या दिवशीचं नियोजन आत्ताच करा. दिवसभरात संपेल तेवढाच अभ्यास निवडा. जाणत्या शिक्षकांकडनं ते महत्त्वाचे प्रश्न घ्या. ते वाचून झाले की स्वतःला सांगायचं झाला माझा अभ्यास. परीक्षेला घरातनं बाहेर पडताना अजिबात गाईड किंवा पुस्तक घेऊन बाहेर निघायचं नाही. बिंदास लग्नाला चाललोय असं निघायचं. जेवायचं आणि यायचं परत. नाही, खरं सांगतो, मूर्ख विद्यार्थी असतो जो गाईड घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत. पोरींनो तुम्ही जास्त प्रमाणात. एक पुढे चाललेली, तिच्या खांद्यावर दुसरीचा हात आणि गाईड मोठमोठ्याने वाचत चालले. रे मेरे काय दिवे लावणार आहेस तू? शेवटच्या तास जिचा अभ्यास झाला नाही ती काय दिवे लावणार आहे? हां, ए शाण्या, एवढ्या जवळ बसला माईक काढून फेकीन डोक्यात. बेशरम. तुझं तू बघ आधी. तुलाच विचारतो थांब पुढचे सगळे प्रश्न. तुझी सगळी टाय उलट्या बाजूला गेली पाहिजे. हां हां, त्याचं स्वतःचं काहीच दिसत नाही चेहऱ्यावरनं. तो इकडे समोर मुलींना विचारतो अभ्यास नाही केला का गो? हां बाळा नको ना आधी माझ्या लागू. तुझ्याच मातीतला आहे मी. तुझ्यासारखे लय शिकवलेत मी हजाराच्या संख्येने. हां 30 वर्षात. बरं पुढे जाऊया आपण. हे असे भेटतात आपल्याला की असू द्या, असले पण पाहिजेत. त्याशिवाय गाव तिथे 12 बलुतेदार. बरं हां, असलेच पाहिजेत, सगळे असले पाहिजेत. त्याशिवाय गाव चालणार नाही आपला. तर वर्ग तिथे असे नालायक असतात 2-4. असू दे, आपलेच भाऊस आहेत. हां चला बॅक टू पॅव्हलियन. आता जास्त वेळ नाही खात, कारण मी सांगणार होतो अभ्यास कसा करावा, पण त्याने माझी लिंक तोडली. आता आपण आपल्या अभ्यासाकडे जाऊया. याच्यानंतर पायथागोरसवर मी काहीही बोलत नाही. पायथागोरसवरची गणितं करा. 7वीची गणितं विचारतात तो आपल्याला 10वीला. काय देतात? आयत देतात आपल्याला. आयताच्या 2 लगतच्या बाजू देतात आणि म्हणतात कर्ण काढा, किंवा कर्ण आणि एक बाजू देतात म्हणतात दुसरी बाजू काढा. अरे काय त्याला अर्थ आहे? अशी गणितं 10वीला विचारतात. हो विचारतात. तुम्ही सांगा ना, विचारतात की नाही सांगा पायथागोरसवरची. मग करणार कधी? आता दुसरं सांगतो. मगाशी जसं बोललो होतो तसं दुसरं सांगतो. ज्याचं गणित पायथागोरसचं गणित शाळेनं विचारलं होतं आणि ज्याला ते सोडवता आलं नाही त्याने आता परत आरशासमोर उभं राहायचं आणि दुसऱ्या हाताने दुसऱ्या गालावर सणकण मारायची. 2 झाल्या. कारण ही गणितं तुम्हाला यायलाच पाहिजे. BPT, पायथागोरस, भूमितीमध्य, ही गणितं ज्याला येत नाही त्याने शिक्षण सोडून द्यायचं बाळांनो. चला पुढे घ्या. पायथागोरसवरची गणितं घ्या आणि पायथागोरसचं प्रमेयाचं सिद्धता सुद्धा करा. वेळ मिळाला तर मी सिद्धता कशी लक्षात ठेवायची सांगणार आहे. 2.1 मधलं 7वं 8वं, 2.1 मधलं 7वं 8वं आणि पान क्रमांक 37 वरचं 5वं आणि पान क्रमांक 37 वरचं 5वं.
त्यानंतर पायथागोरियन ट्रिप्लेट्स किंवा पायथागोरसची त्रिकुटे हे गणित 1 मार्काला असण्याची 2 मार्काला असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तुमच्यापैकी सगळ्यांना येतं. मला सांगा, समजा त्यांनी अशा बाजू दिल्या आहेत 3, 4 आणि 5 आणि हे पायथागोरसचं त्रिकूट आहे का किंवा काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत का ओळखा असा प्रश्न विचारला जातो. वेदर दॅट आर द साइड्स ऑफ पायथागोरस राईट अँगल ट्रायंगल ऑर पायथागोरियन ट्रिप्लेट्स. कसं ओळखायचं बाळांनो? मोठ्या बाजूचा वर्ग करायचा, बाजूला ठेवायचा आणि उरलेल्या 2 लहान बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची. समान आली तर म्हणायचं त्रिकुटे आहेत, नाही आलं तर म्हणायचं त्रिकुटे नाहीत. पण हे कसं लिहायचं ते जरा नीट शिकून घ्या, नीट बघून घ्या. येत नसेल तर शिक्षकांकडनं शिकून घ्या, कारण याच्यावर गणित असतं. 2.1 मधलं पहिलं गणित अंडरलाईन करा. 2.1 मधलं पहिलं गणित अंडरलाईन करा. पान क्रमांक 38 वरचं 6वं गणित. आणि आता ह्या प्रकरणाचा शेवट कोणत्या सिद्धतेने होणार? येस, आता बरोबर माहिती आहे. कोण रे बाळांनो? कोणत्या प्रमेय? अपोलोनियस. बरोबर आहे. याची सिद्धता शक्यतो विचारत नाही, पण याच्यावर गणित असणार म्हणजे असणारच. पुस्तकात किती गणित आहेत माहिती आहेत अपोलोनियसवर? 8. किती गणित आहेत? 8 गणित आहेत अपोलोनियसच्या सिद्धांतावर. 8 गणित करायची गरज नाही, त्यातली 2च करा. एकामध्ये मध्यका काढायचे आणि एकामध्ये पाया काढायचा आहे. देर आर 8 sums based on the Apollonius. My English medium students please keep in mind. एक में आपको मीडियन निकालना है और दूसरे में आपको बेस निकालना है. प्लीज गो थ्रू दिस all the 8 sums. इसमें से 2 आप सॉल्व करो बिकॉज मोस्ट इम्पॉर्टंट. आधी मला अपोलोनियसचं स्टेटमेंट सांगा बरं, सूत्र सांगा बरं बाळांनो. एडी ही जर मध्यका असेल तर सांगा बरं सूत्र पटकन. कोण सांगतंय? AB² plus AC² is equal to 2 times AD² plus 2 times BD² or DC². Are you getting me? हे सूत्र जास्तीत जास्त डोळ्यात भरवा, कृपा करून लक्षात ठेवा, कारण ह्या सूत्रावर आधारित परीक्षेला एक तरी गणित येणार म्हणजे येणारच. प्रमाणित शब्द माझे. नाहीतर पुढच्या वर्षी परत ब्राह्मण करवल्यात येईन, तिथे गेटवरच उभं राहायचं. हां, हाणायचा धरून मला बिंदास. हां, नाही खरं सांगतो, आज गेल्या वर्षीची मुलं होती का उभी? नाही. याचा अर्थ मी जे बोललो ते आलं परीक्षेला. फक्त करायला पाहिजे तुम्ही, केल्याशिवाय नाही होणार. घ्या 2.2 मधलं किती गणित आहेत बघा? 8. 2.2 मधलं पहिलं, दुसरं, चौथं, 6वं. 2.2 मधलं पहिलं, दुसरं, चौथं, 6वं. प्रश्नसंच 2 मधलं, प्रश्नसंग्रह 2 मधलं 12, 17, 18, 12, 17, 18 आणि पान क्रमांक 41 वरचं पहिलं. प्रश्नसंचातले 12, 17, 18 आणि पान क्रमांक 41 वरचं पहिलं. यातली पहिली 4 गणितं, पहिलं, दुसरं, चौथं, 6वं अंडरलाईन करा. पहिली 4 गणितं महत्त्वाची आहेत, ती सोडवा. चॅप्टर नंबर 2 इज फिनिश्ड फॉर 80%. दुसरं प्रकरण 80% समाप्त झालेले आहे. बरोबर आहे. एवढाच अभ्यास करा, त्यातले पण अंडरलाईन गणितांचाच फक्त अभ्यास करा, विषय संपलेला आहे. आता मी मगाशी म्हटलं, सुरुवात करतानाच हे म्हटलं की बाळांनो, 3ऱ्या प्रकरणांचा अजिबात अभ्यास नाही केला तरी चालेल, पण असं करायचं नाही. 3ऱ्या प्रकरणात सुद्धा आपल्याला खूप काय करण्यासारखं आहे. सामान्य मुलांना सुद्धा 3ऱ्या प्रकरणात 12 पैकी जास्तीत जास्त 4 मार्काची सिद्धता सोडल्यास उरलेले 8 मार्क मिळू शकतात. अशी सोपी गणितं त्यांनी अभ्यास करायचा आहे. आपण बघूया कोणती सोपी गणितं आहे. तुम्हाला माहिती आहे 3ऱ्या प्रकरणात आपण घुसता आपल्याला पहिला गुणधर्म कोणता आहे रे बाळांनो? पहिला गुणधर्म शाबास, स्पर्शिका त्रिज्या लंबतेचे गुणधर्म. बरोबर आहे. प्रमेय त्रिज्येच्या स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या ही स्पर्शिकेला कशी असते बाळांनो? लंब असते. बरोबर आहे. रेडियस OA इज परपेंडिक्युलर टू द टँजंट. The radius drawn from the point of contact is perpendicular to the tangent. ओके, म्हणजे स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. म्हणजे त्रिज्या आणि स्पर्शिका जिथे एकत्र येतात तिथे काटकोन तयार होतो. याच्यावर बोर्ड 2 मार्काचं गणित विचारतं आणि बरेचदा अर्धपान, पूर्वी 3 मार्काला विचारलं जायचं आता 2 मार्काला. आणि हे इतकं साधं गणित तुमच्यापैकी अनेकांना येत नाही. बघा कोणतं गणित, आपल्या पुस्तकातलंच गणित आहे, काय मी तयार केलेलं गणित नाही आहे. नीट लक्ष द्या. हे गणित म्हणजे अशा प्रकारचं गणित बोर्डाला जवळजवळ
अपवाद वगळता दरवर्षी विचारलं जातं. मला सांगा काय केलेलं असतं त्यांनी? ए आणि बी येथील स्पर्शिका ह्या परस्परांना पी येथे छेदतात आणि कोण ए पी बीचं माप 52 दिलंय तर कोण ए ओ बीचं माप किती असा प्रश्न विचारला जातो. समोरची मुलं जी बसली आहेत ज्यांना हे चित्र दिसतंय त्यांनी उत्तर द्या, याचं माप किती आणि का? हे 52 आहे, ह्याचं माप किती? 52. बघा बाळांनो, आपण 10वी लाईट नाही, आपण 10वीचे विद्यार्थी आहोत आणि 5वीच्या विद्यार्थ्यांनी ज्या प्रश्नाचं उत्तर द्यावं ते सुद्धा आपल्याला येत नाही, म्हणजे आपली तयारी किती आहे? लवकर बोला. नक्की 52. बघा बाय, वर्ष आपण दोघा वर जायचं, वर्ष दोघा एकदा मुरी टाकायची. चालेल का? हां चालेल. चला बाय, एकदम कॉन्फिडेंट. तर लक्ष दे बेटा. त्रिज्या स्पर्शिका लंबतेचा नियम हा 90, हा 90. 90 90 झाले किती? 180. पोरांनो, चौकोनाच्या चारी कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 360. बाय माझे 360तनं 180 गेले, राहिले 180. 180तनं 52 गेले, माझी आई राहिले 128. इयत्ता 5वी. आता तुम्ही सांगा, तुम्हाला या साध्या गणितांची उत्तरं जर देता येत नाही तर शिक्षक म्हणून आम्ही काय करायचं? आणि ते सुद्धा इथे शेकडोच्या संख्येने बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक सुद्धा विद्यार्थी हे 2 मार्काचं पुस्तकातलं गणित सोडवू शकत नाही तर काय बोलायचं? कारण आम्ही शिकतच नाही. जाऊ दे, शिकावं कसं हा काय माझा टॉपिक नाही आहे. खरं सांगतो मी, अभ्यास कसा करावा ह्याच्यावर 2 तास बोलतो, शिकावं कसं ह्याच्यावर 2 तास बोलतो. कारण आमच्या अभ्यासक्रमामध्ये, आमच्या शिक्षण व्यवस्थेत आम्हाला शिकावं कसं आणि अभ्यास कसा करावा हे कोणीच कधी शिकवत नाही. BEd करताना सगळं शिकवलं जातं आम्हाला, सगळ्या थेरम शिकवल्या जातात, पण आम्ही कधीच तुम्हाला अभ्यास कसा करावा हे शिकवत नाही. आमचा पण दोष आहे, तुमचा पण दोष आहे. आणि अभ्यास तर कधी कधी काही शिक्षक सांगतात कसा करायचा, कुठल्या विषयाचा. शिकावं कसं कधी सांगितलंय? हो की नाही? कधीच नाही. जाऊ द्या, तो विषय नाही आपला. या बॅक टू द पॅव्हिलियन. हे गणित आपल्याला करायचं आहे. कुठे बरं या गणिताचा क्रमांक घ्या लिहून. पान क्रमांक 53 वरचं पहिलं गणित. पान क्रमांक 53 वरचं पहिलं गणित. आता बाळांनो, अशी आकृती पाहिली की तुम्हाला या प्रकरणातलं अत्यंत महत्त्वाचं पहिलं प्रमेय आठवलं पाहिजे. कोणतं बरं पहिलं प्रमेय? सांगा, नाव सांगा. पहिला शाबास, हुशार आहेत पोरी माझ्या. स्पर्शिका खंडाचं, बाह्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडाचे प्रमेय. वर्तुळाला एकाच बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड समान लांबीचे असतात. टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम सेम एक्सटर्नल पॉइंट्स आर कॉन्ग्रुएंट. बाळांनो, याची सिद्धता अतिशय सोपी आहे. ही सिद्धता 3 मार्काला विचारली जाते. आपल्याला या ठिकाणी AP = BP हे सिद्ध करायचं आहे. आणि किती सोपं आहे बघा. त्रिज्या स्पर्शिका लंबता हे दोघं काटकोन एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात, म्हणून OA बरोबर OB आणि हा सामायिक, बरोबर आहे, OP सामायिक. त्यामुळे कर्णभुजा हायपोटेनस साईड टेस्टनुसार हे 2 त्रिकोण एकरूप झाले आणि एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा एकरूप असतात. अतिशय साधी, सरळ, सोपी सिद्धता आहे. 3 मार्काला बोर्डाने अनेक वेळा विचारलेली आहे. त्यामुळे ही सिद्धता करायची म्हणजे करायचीच. ओके, ठीक आहे. विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट. याच्यावर लिहून घ्या 3.1 मधलं दुसरं गणित. ह्या गणितावर बेस आहे. अतिशय साधी गणितं असतात ती. आता मी त्याच्यावर चर्चा करत नाही. मी पुढच्या गुणधर्माकडे 2.1 मधलं दुसरं गणित आपण जाऊया. पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या गुणधर्माकडे ज्याच्यावर आधारित गणित असतं. चला मी चित्र काढतो. पट्टापट बोंबलायचं गुणधर्माचं नाव. एवढे मुलं बसली आहेत. चला चित्र काढलं. गुणधर्माचं नाव आणि मग गुणधर्म काय ते सांगायचं. PQ. हां, येस, हां, कुजबूज चालली आहे पोरांची. बघूया काय काय चाललंय. अरे हा केंद्रबिंदू वाटतच नाही. समजून घ्या, हा केंद्रबिंदू आहे P. जवळ काढतो जरा. हां, P, हा Q आणि हा A. बोला पोरांनो. ते कळलं मला. बाह्यस्पर्शी आणि आंतरस्पर्शी वर्तुळे. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारला होता पोरांनो. या गुणधर्माचे नाव काय? व्हॉट इज द नेम ऑफ दिस प्रॉपर्टी? बाई तू तिथे पुटपुटते, पण मला इथे एवढं ऐकायला येत नाही. एवढे कान तिखट नाही येत माझे. नाही ऐका,
गुणधर्माचे नाव आहे स्पर्शवर्तुळांचा गुणधर्म, प्रॉपर्टी ऑफ टचिंग सर्कल्स. गुणधर्म सांगतो दोन वर्तुळे, मग ती बाह्यस्पर्शी असोत किंवा आंतरस्पर्शी असोत, दोन वर्तुळे जर परस्परांना स्पर्श करत असतील तर त्यांचा सामायिक बिंदू त्यांच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रेषेवर असतो. If two circles are touching circles, then their common point lie on the line passing through their centers. म्हणजे हे तीन जण दादा, तीन नालायक. कोण तीन नालायक? ए, पी आणि क्यू तिघं एका रेषेत असतात. समजतंय तुम्हाला? बरं, याच्यावर ही प्रॉपर्टी झाली. ही प्रॉपर्टी काही सिद्धतेला शक्यतो विचारत नाही, पण याच्यावर 1 मार्काला ते 2 मार्काला गणित असतं. कसं गणित असतं पोरांनो? आपल्याला रेडाय देतात, त्रिज्या देतात, R1 R2 बरोबर आहे, आणि केंद्रांमधील अंतर काढायला सांगतात. जर बाह्यस्पर्शी असेल तर R1 अधिक R2 आणि आंतरस्पर्शी असेल तर R1 वजा R2. मला सांगा, अशा प्रकारची गणित परीक्षेला असतात की नाही? हो की नाही? मग करणार कोण? मग करा बाय माझे, बरोबर आहे. घ्या क्रमांक लिहून, ह्याची प्रॅक्टिस करा कृपा करून. क्रमांक घ्या. 3.2 मधलं पहिलं दुसरं दोन्ही गणित इम्पॉर्टंट आहेत. 3.2 मधलं पहिलं आणि दुसरं दोन्ही गणित अंडरलाइन करा. दोन्ही गणित अतिमहत्वाचे. डू इट प्लीज. एग्जाम में आएगा क्वेश्चन नंबर 1A और 1B में मे बी पॉसिबल इन क्वेश्चन नंबर 2A. ओके, करना ही है आपको. चला, गंमत म्हणून विचारतो, पाणी पितो तोपर्यंत तुम्ही उत्तर आठवा. पुस्तकात लिहिलेलं आहे, पण आजपर्यंत मला कुठेच उत्तर सापडलं नाही. एका शाळेत सापडलं, मुंबईला, जोगेश्वरीला. तर आता मी थोडं पाणी पिईपर्यंत विचारतो, बाह्यस्पर्शी वर्तुळे कोणत्या वर्तुळांना म्हणायचं आणि आंतरस्पर्शी वर्तुळे कोणत्या वर्तुळांना म्हणायचं? पाणी पितो. कुजबूज नको, मोठ्याने बोला. बाई, एवढं सोपं असतं तर विचारलं असतं का ग मी? हेच उत्तर मला सगळीकडे मिळतं. जे बाहेरनं सर स्पर्श करतात त्यांना बाह्यस्पर्शी वर्तुळे म्हणतात, आणि जे आतून स्पर्श करतात त्यांना आंतरस्पर्श वर्तुळे. सोपं उत्तर आहे. असं असतं तर उगीच बोंबललो असतो मी. बाई, आपल्या पुस्तकात दिलंय. गणिताचं पुस्तक कधीच कोणी वाचत नाही, पण ते वाचणं गरजेचं आहे. खूप वेळ लागत नाही आहे. गणिताचं पुस्तक प्रकरण सुरुवात करताना बारकाव्यासहित वाचणं गरजेचं आहे. खूप छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या असतात. परस्परांना स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांचा केंद्रबिंदू, वर्तुळांचे केंद्रबिंदू त्यांच्या समसामायिक स्पर्शिकेच्या विरुद्ध बाजूस असल्यास त्यांना बाह्यस्पर्शी वर्तुळे असे म्हणतात, आणि एकाच बाजूस असल्यास त्यांना आंतरस्पर्शी वर्तुळे असे म्हणतात. इफ टू सर्कल्स आर टचिंग सर्कल्स अँड देअर सेंटर्स लाय ऑन द अपोजिट साइड्स ऑफ देअर common tangent, then that circles are called as externally touching circles, and on the same side and then they are called as internally touching circles. बघू नका, माझ्याकडे पुस्तकात दिलं आहे त्यांनी, घरी जाऊन बघा पाहिजे तर. ठीक आहे, गंमत. पुस्तक तुम्हाला ह्याच्यावर काय प्रश्न विचारला जाणार नाही, त्यामुळे काळजी करू नका. फक्त जो प्रश्न विचारला जाईल त्याचा अभ्यास करा. बाळांनो, आता पुढचं प्रमेय, याची सिद्धता पण महत्त्वाची आहे. करता आली तर ती करा असं माझं विनंती आहे. नाही जमली तर नका, पण याच्यावरचं गणित कराच करा. प्रमेयाचं नाव सांगा आणि सूत्र सांगा, मी खुश तुमच्यावर. बाकी मला काही नको आहे तुमच्याकडनं. बोला बाळांनो, काय प्रमेयाचं नाव? आकृती बघून अतिशय सोपं आहे, याच्यावर गणित असतं. इतना सन्नाटा क्यों है भाई? नाही, माझी आई दोन जीवांच्या नाही, आंतरलिखित कोणाचे प्रमेय. आंतरलिखित कोणाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. आपल्या भाषेत सर, त्या कोणाचा माप ना त्याच्या पोटान जो कौस आहे ना त्याच्या अर्धा असतं, असं लक्षात ठेवा ना. काय फरक पडतो? आय एम नॉट आस्किंग यू टू बी इन द व्हेरी नाइस स्टेटमेंट. यू मे कीप इन युअर लँग्वेज यार, आपके मदर टंग में ध्यान में रखो. इट इज अ मॅटर थिंग. काही नाही रे, याचा माप ना, अरे यो याचा माप याच्या अर्धा असतं. मग मला सांगा, याचा 30 असेल तर याचा किती असेल? का नाही सोपा? मला सांगा, याचा 180 असेल तर याचा कवरा किती असेल? गणित असतात. हो, सिद्धताही महत्त्वाची आहे आणि गणित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 3.4 मधलं पहिलं गणित, 3.4 मधलं पहिलं गणित. डू इट चलो करो. इसका प्रूफ, ह्याचं प्रूफ जमलं तर करा, नाही तर नका करू. ओके, आता पुढचं बघा.
खूप महत्त्वाचं आहे. सिद्धता तरी येणार किंवा गणित तरी येणार, दोन्हीपैकी काही नाही आलं तर पुढच्या परीक्षेत बघायचं माझं नाव छापलेलं असेल कार्डात, तिथे उभं राहायचं, गेटवरच हाणायचं धरून मला. फक्त आता मला चित्र बघून तुम्ही थेरमचं प्रमेयाचं नाव सांगावे आणि प्रमेय सांगावे. पोरं हुशार आहेत माझे. चक्रीय चौकोनाचे प्रमेय, सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम. व्हॉट्स द प्रमेय टेल्स अस? काय म्हणतोय प्रमेय बाळांनो? बोल बाय बोल. अगं बाय बोल, चुकलं तरी चालेल, घाबरायचं नाही, मी काही परीक्षा घ्यायला नाही आलो. शाबास. ताई म्हणते चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक असतात. ताई थोडीशी दुरुस्ती केली की अचूक. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक असतात म्हणजे त्यांची बेरीज किती असते बाय? 180 अंश असते. बरोबर आहे. अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. बाळांनो याची सिद्धता अतिशय सोपी आहे. समोरासमोरील कोण, बरोबर आहे, ए आणि सी यांची बेरीज, अँगल ए प्लस अँगल सी इज 180 आणि दुसरी जोडी आहे बी आणि डी. काही लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे, मी आता सिद्धतेमध्ये घुसत नाही, मी नंतर बघतो तुम्हाला जर वेळ मिळाला तर. बाळांनो याची सिद्धता नाही, याच्यावर आधारित गणित करा. घ्या 3.4 मधलं तिसरं गणित अंडरलाईन करा. 3.4 मधलं तिसरं गणित. हे अशा प्रकारची गणित आपण 9वीला पण सोडवली आहेत. आणि पान क्रमांक 68 वरची ॲक्टिव्हिटी दोन्ही अंडरलाईन करा. 3.4 मधलं तिसरं आणि पान क्रमांक 68 वरची ॲक्टिव्हिटी म्हणजे कृती. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हां, आता बाई ये, तू मगाशी जे बडबडत होते, मी आता एक आकृती काढतो. एका आकृतीसाठी 2 सूत्र मला हवी आहेत तुमच्याकडनं. बरोबर आहे. चला, आता मगाशी तू बडबडत होती ना, इथली कुठली तरी एक मुलगी बडबडत होती, तिला चक्रीय ह्याच्या जसं सायकलिक क्वाड्रिलॅ नाही आपलं काय त्याला म्हणतात, अंतर्लिखित कोणाच्या जागेवर ते आठवलं होतं. बाय ह्या 2 जीवा आहेत. दीज आर 2 कॉर्ड्स विच आर इंटरसेक्टिंग इच अदर इन द इंटिरियर ऑफ द ट्रायंगल इन द पॉइंट P. सपोज 2 जीवांच्या आंतरविभाजनाचा गुणधर्म. 2 सूत्र एकाच आकृतीसाठी पाहिजेत. चला लवकर. आणि गणित येण्याची शक्यता 100%. बोला लवकर. हे चित्र बघून 2 सूत्र कोणती आठवतात? आधी चला कोणाचं सांगा. बरोबर आहे. जीवांच्या छेदनबिंदूमुळे तयार झालेल्या कोणाचं सांगा. कोणता प्रमेय? सोपं आहे बाळांनो, नीट लक्षात ठेवा. बघा इकडे, एवढे घाबरू नका. या कोणाचं माप त्याच्या पोटातला म्हणजे त्याने आंतरखंडित केलेला कंस आणि त्याच्या विरुद्ध कोणाने आंतरखंडित केलेला कंस या दोघांच्या बेरजेच्या अर्ध असतं. म्हणजे मेजर अँगल APC इज हाफ ऑफ मेजर आर्क AC प्लस मेजर आर्क BD. आर्क म्हणजे कंस, मराठी मीडियमने लक्षात ठेवा. इथे आपण म्हणणार कंस. समजलं बाळांनो? आपल्या शब्दात काय नाही सर, त्या कोणाचं माप सांगू का तुम्हाला? त्याचे पोटान ना त्याचे विरुद्ध कोणाचे पोटान, जे 2 कंस असतात त्यांची बेरीज करायची आणि त्याला अर्धा करायचा. ठेवा ना असं लक्षात. आयत्या वेळेस चित्र बघून सूत्र नाही लिहिता येणार का तुम्हाला? येईल की नाही सांगा मला? येईल बाळांनो. बरोबर आहे. आता 2 जीवांच्या आंतरविभाजनाचे प्रमेय, प्रॉपर्टी ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड्स, याच्यावरच दुसरं सूत्र जे आता जीवांच्या तुकड्यांशी संबंधित आहे. बोला बाळांनो, खूप महत्त्वाचं आहे आणि अतिशय सोपं आहे. येणार बोला. तुमचे चेहरे ब्लँकेट इज नॉट अ गुड सीयर. P वर हात बोट ठेवायचं छेदनबिंदूवर, एकदा A एकदा B म्हणजे काय? PA इंटू PB इज इक्वल टू PC इंटू PD. हॅव यू गॉट इट माय डिअर्स? PA इंटू PB इज इक्वल टू PC इंटू PD. समजतंय तुम्हाला? बघा परत A/B वालच आहे. तिरकस गुणाकार पण दिलाय. 3 गोष्टी देणार, चौथी काढायला सांगणार. हे 2 सूत्र एकाच आकृतीशी. जर कंस दिले असेल तर वरचं सूत्र आणि जीवांच्या तुकड्यांची लांबी दिली असेल तर खालचं सूत्र. सोपं आहे, परीक्षेला येतं. समजतंय? आणि तिसरं प्रकरण असलं म्हणून जायला काय झालं, हे आपल्याला जमण्यासारखं आहे पोरींनो. चला, आणि पोरांनो पण, नुसतं पोरी नको, नाही तर या आलाय पोरींना शिकवायला शाणा. एक तर आधी 2-3 ओरडलो आहे, ते रस्त्यातच धरतील मला. ये शाण्या. एक तर शिव्या दिल्यात आणि शिकवलं काहीच नाही. बघतो तुला, तुझं गाव लय लांब आहे,
कुंभारखान पाड्यातनं कधी येतील तेव्हा येतील, तोपर्यंत तुझा रॅन काढू. हां हसू नका नालायकांनो. सूत्र सांगा, चला लवकर लवकर सूत्र सांगा. चित्र बघून सूत्र सांगा. त्यात जीव आहेत. आता बाह्य विभाजन आहे, एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. फर्स्ट आय वॉन्ट अ फॉर्म्युला फॉर दिस अँगल. या अँगलसाठी फॉर्म्युला पाहिजे. बोला, या कोणाचं माप? तोच कोण? एपीसी. एकदम सोपं आहे बाय पोरांनो, एकदम सोपं आहे. हे अधिकचं चिन्ह याला वजा करायचं. काय करायचं? बरोबर आहे. जर एक्सटर्नल डिव्हिजन असेल, बाह्य विभाजन असेल, तर पोटातल्या 2 कंसांच्या वजाबाकीच्या अर्ध, आणि आंतरविभाजन असेल तर पोटातल्या 2 कंसांच्या बेरजेच्या अर्ध. आपल्या शब्दात लक्षात ठेवा ना. वजाबाकी काय? मोठ्यातनं छोटंच वजा करायचं आहे. डोक्यात येतंय सगळ्यांच्या? बरं, आता ह्याचं सूत्र सांगा जीवाचं. जसं हे सांगितलं तसं तिकडे सांगा पोरांनो. हा बाय एका वाक्यात संपून टाक. तेच सूत्र. पी ए इंटू पी बी. ए बी गुणाकारात घ्यायचा नाही. पुन्हा पी वर बोट ठेवायचं. पी ए इंटू पी बी बरोबर पी सी इंटू. समजतंय सगळ्यांना? ही 4 सूत्र, 2 आकृत्या, याच्यावरची फक्त 2च गणितं सोडवायची. प्रश्नसंग्रह क्रमांक किती आहे? 3 मधलं 15वं आणि 16वं. 15वं गणित याच्यावर आधारित आहे आणि 16वं गणित याच्यावर आधारित आहे. दोन्ही सूत्र एकाच गणितात वापरायचे आहेत. दोन्ही सूत्र आपल्याला एकाच गणितात वापरायचे आहेत. बरोबर आहे. घ्या क्रमांक लिहून. इंटरनल डिव्हिजन, आंतरविभाजन 3.4 8वं गणित. आंतरविभाजन 3.4 8वं गणित. 3.5 दुसरं गणित. पान क्रमांक 80 दुसरं गणित. आणि प्रॉब्लेम सेट 3 मधलं 15वं गणित. 15वं गणित अंडरलाईन करा. हे गणित फक्त आणि फक्त हे गणित दोघांवर आधारित आहे, दोन्ही सूत्र आधारित आहेत. त्यामुळे एकच गणित करा. उरलेली गणितं माहितीत असू द्या की या गुणधर्मांवर आधारित ही गणित आहेत. 3.4 मधलं 8वं, 3.5 मधलं दुसरं, पान क्रमांक 80 वरचं दुसरं आणि प्रश्नसंग्रहातलं 15वं. घ्या बाह्य विभाजन, एक्सटर्नल डिव्हिजन. बाह्य विभाजनावरची गणितं. 3.4 मधलं 7वं, 3.4 मधलं 7वं, 3.5 मधलं 4थं आणि प्रश्नसंग्रहातलं 16वं. आणि प्रश्नसंग्रहातलं 16वं. 16वं करा, फक्त 16वं करा. दोन्ही सूत्र. चला बाळांनो, आणि आता हे प्रकरण संपवायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. शेवटचा थेरम, ज्याची सिद्धता पण तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. चला पटापट, कारण आपल्याकडे आता अर्धा पाऊण तास राहिला. पाऊण तासात आपल्याला अजून 3 प्रकरणं तरी झाली पाहिजेत. बरं, 12 वाजता थांबायचं आहे. 10 वाजता जीवन सरांनी मला माईक हातात दिलेला आहे, म्हणजे 12ला थांबणं माझं कर्तव्य आहे. जसं 10 वाजता त्यांच्याकडनं माईक घेतला, तसं 12 वाजता तुम्हाला माईक परत देणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळे कमान, बरोबर 12ला थांबणार मी. बस, नको चर्चा. चला, शेवटचं प्रमेय, अत्यंत महत्त्वाचं प्रमेय. बरोबर आहे. आता सिद्धता सुद्धा महत्त्वाची आहे. सिद्धता किंवा गणित 2 पैकी 1 येणार म्हणजे येणारच. बोला, काय नाव आहे प्रमेयाचं? शाबास. स्पर्शिका छेदिका खंडांचे प्रमेय. टँजंट सिकॅन्ट सेगमेंट्स थेरम. चला चित्र बघून सूत्र सांगा पोरांनो. नाव येत आणि सूत्र नाही येत. बरं, पी वर बोट ठेवायचं. टी एकटाच आहे म्हणून पी टी गुणिले पी टी, पी टीचा वर्ग बरोबर पी ए गुणिले पी बी. किती सोपं आहे लक्षात ठेवायला बघा. पी वर बोट ठेवायचं. पी टी गुणिले पी टी बरोबर पी ए गुणिले पी बी. पी वर इथे आपण तिन्ही आकृत्यांसाठी छेदनबिंदूवरच बोट ठेवलं. एकदा ए एकदा बी बरोबर, एकदा सी एकदा डी. समजते? तसंच पी वर बोट ठेवायचं. पी टी गुणिले पी टी, पी टी एकटाच आहे ना, मग 2दा घ्यायचा. पी ए गुणिले पी बी. आर यू गेटिंग? याच्यावर गणित असतं. कुठे असतं गणित? घ्या क्रमांक लिहून घ्या ना, याची सिद्धता पण करा. 3.5 पहिलं गणित. प्रश्नसंग्रहातलं 18वं गणित. प्रश्नसंग्रहातलं 18वं गणित अंडरलाईन करा. प्रश्नसंग्रहातलं 18वं गणित अंडरलाईन करा. आणि पान क्रमांक 80 वरचं पहिलं गणित. बरं पोरांनो, मी 4थ्या प्रकरणावर काहीच बोलण्यात वेळ वाया घालवत नाही. 4थं प्रकरण तुम्ही सगळं करा. आपण 5व्या प्रकरणाकडे जाऊया. 5व्या प्रकरणाचे सूत्र सगळे
एका कागदावर लिहून घ्या, बरोबर आहे, आणि रोज तो कागद एक 5 मिनिटं तरी वाचा सगळ्या सूत्रांचा, बरोबर आहे. सगळे सूत्र क्रमाने तुम्हाला माहिती आहे. पहिलं सूत्र कोणतं आहे रे बाळांनो? शाबास, अंतराचे सूत्र किंवा डिस्टन्स फॉर्म्युला, बरोबर आहे. इफ ए अँड बी, the 2 points they are given you and they are given the coordinates of a and b, x1 y1 and x2 y2, x2 y2 आणि x1 y1 हे b व a चे निर्देशक दिले असता अंतराचं सूत्र ए बी बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. हे सूत्र नीट वापरायची प्रॅक्टिस करा, कारण नुसतं सूत्र वापरलं तरी याच्यातली गणितं सोडवायची गरज नाही. अंतराच्या सूत्रानंतर दुसरं सूत्र कोणतं आहे बाळांनो? विभाजनाचे सूत्र, बरोबर आहे ना, सेक्शन फॉर्म्युला. समजा ए बी हा रेषाखंड असेल आणि पी हा बिंदू ए आणि बीच्या दरम्यान कुठेही असेल आणि हे अंतर एम आणि हे अंतर एन असेल, तर आपण म्हणतो x1 y1 हे याचे निर्देशक दिलेले असतील, x2 y2 याचे निर्देशक असतील आणि पीचे निर्देशक xy. आपण सूत्राने xy काढतो. सगळ्यांना हे सूत्र माहिती आहे. x इज mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n, y इज my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n. इथे एक लक्षात ठेवायचा, पहिला दुसऱ्याशी, दुसरा पहिल्याशी. mx2, m आणि n मध्ये पहिला कोण? m. mx2 nx1 अपॉन m प्लस n. कारण इथे तुमच्या चुका होतात. चुकून mचा जोडीदार x1 घेतला तर उत्तर चुकतं आणि शेवटपर्यंत तुम्हाला कळत नाही काय चुकलं म्हणून, समजतंय? त्यामुळे डिस्टन्स फॉर्म्युला झाला, त्याच्यानंतर आपल्याला सेक्शन फॉर्म्युला झाला, म्हणजे विभाजनाचं सूत्र झालं. पुढचं सूत्र कोणतं आहे बाळांनो? मध्यबिंदूंचं सूत्र लिहून घ्यायचं, बरोबर. म्हणजे आत्ता नाही, घरी जाऊन एका कागदावर लिहायचं. मध्यबिंदू कसा काढतो आपण? x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 प्लस y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2. व्हेरी नाईस. त्याच्या पुढचं सूत्र मध्यगा संपात बिंदू, सेंट्रॉइड, बरोबर आहे. सेंट्रॉइड फॉर्म्युला, त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एकसंपाती असून संपात बिंदूला गुरुत्व मध्य असे म्हणतात किंवा मध्यगा संपात बिंदू असे म्हणतात. आपण 4 बिंदू शिकलो माहिती आहे 8वी पासून. कोणते बरं? शिरोलंब संपात बिंदू, मध्यगा संपात बिंदू, त्यानंतर परिवर्तुळाचा केंद्रबिंदू आणि आंतरवर्तुळाचा केंद्रबिंदू. हे 4 जण नीट माहिती असले पाहिजेत. इंग्लिश मीडियम, ऑर्थो सेंटर, बरं, सेंट्रॉइड, त्याच्यानंतर सर्कम सेंटर आणि इन सेंटर, हे 4 बिंदू. त्याच्यात गोंधळ घालायचा नाही. इथे तुम्हाला सर्कम सेंटर आणि ऑर्थो सेंटर म्हणजे मराठीमध्ये परिवर्तुळाचा केंद्रबिंदू आणि मध्यगा संपात बिंदू, यात गोंधळ केल्यास 4 मार्क जातील. कुठे जातील आणि केव्हा जातील ते मी वेळ आल्यावर सांगतो तुम्हाला. त्यामुळे हे सूत्र पण सगळ्यांना माहिती आहे. कसं काढतो आपण? x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3 गिव्स अस द x अँड y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. आणि याच्यावर गणित येणार की नाही पोरांनो? येणार. फक्त प्रॅक्टिस करा प्लीज, कृपा करून. मध्यगा संपात संपला, पुढे जाऊया. कोण आहे? नाही, रेषेचा चढ. तुम्ही काय बोलता तेच ऐकायला येत नव्हतं मला. येस, स्लोप ऑफ द लाईन, रेषेचा चढ, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. दुसरं सूत्र कोणतं आहे रे बाळांनो रेषेच्या चढाचं? जोरात जोरात. शाबास, टॅन थीटा. यातला थीटा काय आहे रे बाळांनो? नाही नाही, थीटा म्हणजे काय नक्की? ए थांबा, तुम्हाला जे मोदी साहेबांनी काय काम दिलं ना ते डिस्कशन घरी करा. ते आता पुढचे प्रश्न आहेत अजून साहेबांच्या डोक्यावर. बहुतेक तुम्हाला रात्री फोन आला असेल. आता जरा लक्ष द्या माझ्याकडे. अरे मग काय मी इतकं महत्त्वाचं बडबडतोय, मी शिकवतोय बाळांनो, सहज मार्क मिळवून देण्याच्या ट्रिक आणि गणितं सांगतोय, तर शुड अटेंड मी. ॲक्च्युली यू शुड नॉट डिस्कस देअर ओवर. आत्ता राहिलेत फक्त 15 ते 20 मिनिटे. शुड कीप क्वाईट देअर प्लीज. डोंट डिस्टर्ब मी. इट्स अ वेस्टेज ऑफ टाईम. जे शिकतायत त्यांचं वेळेचा अपव्यय आहे. नका असो प्लीज, पण त्याच्याने मला चीड येते. तुम्हाला हसायला आलं तरी तोंड बंद ठेवा. पुढे जाऊया आपण. कुठे होतो मी बाळांनो? काय? हा थीटा म्हणजे कोण? कोण? अरे कोण मला माहिती आहे, पण कोणचा कोण नाही माहिती बाळांनो. आपण नीट शिकत नाही. नीट ऐका. हा थीटा म्हणजे रेषेचा कल, इंग्लिशमध्ये इन्क्लिनेशन. आता कल म्हणजे काय विचारलं तर नाही सांगता येणार, कारण थीटाच कोण आहे ते तुम्हाला माहिती नाही आहे.
रेषेने एक्स अक्षाशी धनदिशेत केलेल्या लहानात लहान कोनाला त्या रेषेचा कल असे म्हणतात. Angle made by the line with the x-axis in the positive direction, minimum angle, is known as a inclination, theta. तुम्हाला तेच मेल्यांनो माहित नाही. हा बघा, हा जो अँगल आहे, हा धनदिशेतला लहानात लहान कोन, त्याला इन्क्लिनेशन म्हणजे कल असे म्हणतात. आता यासाठी टॅनच्या किमती पाठ करायच्या. tan 0 0, tan 30 1/√3, tan 45 1, tan 60 √3, tan 90 कॅनॉट डिफाईन. बरोबर आहे, सांगता येत नाही, अव्याख्येय. त्यामुळे झालं, स्लोप झाला. पुढे बरं, या स्लोपवर काही गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. 1 मार्काला क्वेश्चन नंबर 1B मध्ये विचारतात. मला सांगा, एक्स अक्षाचा चढ किती असतो? जोरात, 0. आणि एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचा चढ 0. हे वाक्य लक्षात ठेवा, कारण हे एक मार्क मिळवून देऊ शकतं. मग वाय अक्षाचा चढ किती आहे? वजा नाही माझी आई, वाय अक्षाचा चढ सांगता येत नाही. इट इज इन्फिनिटी. बरोबर आहे. वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचा चढ सांगता येत नाही, नॉट डिफाईन्ड. समजा 2 रेषा समांतर असतील तर त्यांचे चढ कसे असतात? समान असतात. बरोबर आहे. हे काही गोष्टी लक्षात ठेवा, कारण ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या आपल्याला मार्क मिळवून देतात. आपण आता या प्रकरणात कोणती गणितं आणि कशी विचारतात आणि ती कशी सोडवायची हे फास्ट शिकूया. चला बरं, सांगा मला. मी तुम्हाला या ठिकाणी गणित विचारतो, सोडवायचं कसं तेवढं सांगा आणि पटापट 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 आपण पुढे जाऊया. चला, ए, बी आणि सी या 3 बिंदूंचे निर्देशक तुम्हाला दिलेत. मला सांगा, हे 3 बिंदू एक रेषीय आहेत की नाहीत? वेदर दे आर कोलिनियर ऑर नॉट. हाऊ टू आयडेंटिफाय, कसं ओळखायचं? हा बोल बाय, काय करायचं? हा, कसं वापरायचं? बरोबर आहे, अंतराचं सूत्र वापरायचं असं या पोरी म्हणतात. बोला बाळांनो, काय करायचं? बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण कसं करायचं ते तर सांगा पोरांनो. शाबास. अंतराचं सूत्र वापरून काय करायचं बाळांनो? AB काढायचा, BC काढायचा, AC काढायचा. बरोबर आहे, काढला. याच्या पुढे काय करायचं? 3दा अंतराचं सूत्र वापरायचं आहे. आता याच्या पुढे काय करायचं? नाही माझे बाय, समान नाही. 300 जो मोठा असेल ना, मोठा, त्याला बाहेर करायचा. त्याला बोलायचं इक्वेशन नंबर 1. न ते उरलेले 2 बारकं असतात ना, त्यांची बेरीज करायची. मोठ्याच्या आवर येलं तर बोलायचं इक्वेशन हत, नाही तर बोलायचं इक्वेशन. समजलं बाय? अक्का भूमिती शिकवता आगरीमध्ये, घाबरू नको तू. बर, नको आगरीमध्ये, बघते ते ऑनलाईन आहे तिकडे. बर, दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे झालं अंतराचं सूत्र. समजा हेच आपल्याला रेषेचा चढ हा ही संकल्पना वापरून सोडवायचं असेल तर पोरांनो, रेषेचा चढ, स्लोप ऑफ द लाईन, ही कन्सेप्ट ऐका. इथे स्लोप फॉर्म्युला वापरून आपल्याला AB काढायचा आणि BC काढायचा. ABचा चढ काढायचा, BCचा चढ काढायचा. BC सामायिक आहे. ABचा चढ बरोबर BCचा चढ आला तर म्हणायचं एक रेषीय आहेत, नाही आला तर म्हणायचं एक रेषीय. समजतंय? फक्त ही गणितं बघा आणि कशी सोडवायची एवढं फक्त स्वतःला सांगा आणि पुढे चाला, म्हणजे वेळ वाचेल. ही गणितं महत्त्वाची, त्यांचा क्रमांक लिहून घ्या पोरांनो पटकन. बरोबर आहे. 5.1 दुसरं, जे चढ या संकल्पनेचा, सॉरी 5.1 मधलं दुसरं अंडरलाईन करा आणि 5.3 मधलं तिसरं, हे चढ संकल्पनेवर आहे आणि 5.3 स्लोप संकल्पनेवर आहे. म्हणजे सॉरी, पहिलं डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे अंतराचं सूत्र आणि दुसरं स्लोप म्हणजे चढ, या कन्सेप्टवर आहे. सर, परीक्षेला आल्यावर आम्ही कोणती पद्धत वापरायची? बाळांनो, तुम्हाला जी सोपी वाटेल ती, त्यांनी सांगितली नसेल तर, आणि सांगितली असेल तर त्याच पद्धतीने जायचं. चला बाळांनो, आता पुढचा प्रश्न मी विचारतोय तुम्हाला. मला सांगा, आपल्याला चौकोनाच्या 4ही शिरोबिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत. दे हॅव गिवन अस coordinates of all the 4 vertices of the quadrilateral. आणि हा दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन आहे की नाही ते ओळखायचं आहे. कसं ओळखायचं सांगा? अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. बोला. सोपं आहे बाळ, खूप सोपं आहे. कसं ओळखायचं सांगा? सोपं आहे, ऐका नीट. 4 वेळा
अंतराचं सूत्र वापरायचं. AB काढायचा, BC काढायचा, CD काढायचा, AD काढायचा. चारी बाजू काढायच्या. नीट बघा काय काय काढायचं. AB काढायचा, बरोबर आहे, BC काढायचा, CD काढायचा, AD काढायचा. समोरासमोरील बाजू दिसत आहेत आपल्याला, एक सोडून एक दिसतंय तुम्हाला. ह्या जर समान आल्या तर म्हणायचं समोरासमोरच्या बाजू सम्मुख भुजा एकरूप म्हणून तो समांतर भुज. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट देअरफॉर इट्स अ पॅरलेलोग्राम. किंवा तुम्ही स्लोप कन्सेप्टमध्ये सुद्धा एबीचा स्लोप काढा, बीसीचा स्लोप काढा, सीडीचा स्लोप काढा, एडीचा स्लोप काढा. अपोजिट स्लोप्स आर इक्वल देअरफॉर अपोजिट साइड्स आर पॅरलल देअरफॉर इट इज अ पॅरलेलोग्राम. बरोबर. सम्मुख भुजांचे चढ समान आहेत म्हणून सम्मुख भुजा समांतर आहेत आणि म्हणून तो समांतर भुज चौकोन आहे. काय नाही, 4 वेळा एकच सूत्र वापरायचं आहे. म्हणून मुद्दामून याच्यामध्ये वेळ वाया घालवायची गरज नाही. पण हे गणित लक्षात ठेवा. 5.1 मधलं 5वं गणित आणि प्रश्नसंग्रहातलं 11वं अंडरलाईन करा, हे परीक्षेला येतं. 5.1 मधलं 5वं गणित, 5.1 मधलं 5वं गणित अंडरलाईन करा आणि प्रश्नसंग्रहातलं 11वं गणित. 2 गणितं दिलेली आहेत. मला सांगा समभुज चौकोन कसा ओळखायचा रे बाळांनो? समभुज, हा रोम्बस. येस, करेक्ट बोललीस बेटा. काय तुझं नाव? श्वेता. आडनाव गायकवाड. श्वेताने बरीच उत्तरं मला दिल्यामुळे श्वेताचं नाव थोडंसं गावाला कळलं पाहिजे की ही पोरगी चांगली उत्तरं देते. ऐकत असतील का घरचे? अरे माझी पोरीने नाव केलं माझा. तर श्वेता गायकवाड. शाळा कोणती बाळा? अरे वा, संत सावळाराम महाराज विद्यालय. व्हेरी गुड बेटा, कीप इट अप. तुमची शाळा, तुम्ही त्यावरच भाव खा, स्वतः काय सांगू नका. आमची शाळा. हां, जसं काही हेच उत्तर देतात मला. एक काय श्वेताच्या जीवावर भाव खात आहेत. हां चला, हे चेष्टा मस्करीतनं बाहेर. आपल्याला अजून खूप शिकायचं आहे. माझं घड्याळ कदाचित मागे पडलं. बाय किती वाजले ग? ऑटोमॅटिक घड्याळ आहे तुझं. हां, तर बाळांनो समभुज चौकोन रोम्बस, चारी बाजू काढायच्या अंतराच्या सूत्राने. इथे आपल्याला हे वापरता येणार काय, स्लोप कन्सेप्ट वापरता येणार नाही. एबी काढा, बीसी काढा, सीडी काढा, एडी काढा, चारी बाजू समान आल्या म्हणायचं समभुज चौकोन आहे. घ्या गणिताचा क्रमांक लिहून पटकन. हा काय एवढा महत्त्वाचा नाही. 5.1 मधलं 6वं गणित आहे. हां, आता हे महत्त्वाचं आहे. 5.1 मधलं 6वं गणित आहे. आता पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. समजा चारी शिरोबिंदू दिलेत आणि आयत आहे, रेक्टँगल आहे, हे सिद्ध करायचं आहे. काय कराल ते सांगा. आयत, आयत रेक्टँगल कसं सिद्ध कराल लवकर? हा, तुम्ही फक्त गप्पा बसा. म्हणून तर मी मुलींकडे थोबाड करून त्यांनाच विचारतो. तुम्हाला विचारायला काय तुम्ही ठेवलेलंच नाही आहे. हां सांगा चला, रेक्टँगल सिद्ध करायचं, आयत सिद्ध करायचं, कसं करायचं? सर काय पण विचारू नका. ऐका मग, 6 वेळा अंतराचं सूत्र वापरायचं. 6 असे थोडे असतात. 6 वेळा. किती वेळा? 6. एबी काढा, बीसी काढा, सीडी काढा, एडी काढा, 4 बाजू काढा. समोरासमोरच्या बाजूंची लांबी समान येईल म्हणायचं समांतरभुज चौकोन आहे. आणि एसी काढा, बीडी काढा. म्हणजे काय काढा? त्यांचे डायगोनल्स, कर्ण काढा. कर्णच म्हणतो ना आपण याला मराठीत. हा, हे काढायचे. आणि हे पण जर समान आले तर म्हणायचं तो आयत आहे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असल्यास तो आयत असतो. इफ डायगोनल्स ऑफ द पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट देन दॅट पॅरलेलोग्राम इज अ रेक्टँगल. कीप इन माइंड. खाली 3 जण आहेत ज्यांचे कर्ण एकरूप असतात. एक आयत, दुसरा चौरस आणि तिसरा त्रिकोण. आजासने ठेवले माझ्या त्रिकोणाला 2 कर्ण असतात. अरे तुला शिकवणाऱ्या शिक्षकांनी काय करायचं मग? त्रिकोण सांगतं, तो दिसतो पण तसाच जड थोडासा. हां, त्याप्रमाणेच उत्तर दिले. त्रिकोणाचे कर्ण एकरूप असतात. कोणी शिकवले त्रिकोणाचे कर्ण एकरूप असतात? ठीक आहे. समलंब चौकोन, समद्विभुज समलंब, नुसता समलंब नाही, समद्विभुज समलंब चौकोन म्हणजे आयसोसिलस ट्रेपेझियम. 4 जण, रेक्टँगल, स्क्वेअर अँड आयसोसिलस ट्रेपेझियम. ठीक आहे. रेक्टँगलच्या गणिता म्हणजे आयताच्या गणिताचे क्रमांक लिहून घ्या. प्रश्नसंग्रहातलं 12वं गणित IMP करा. प्रश्नसंग्रहातलं 12वं गणित करा. चला बाळांनो सांगा, चौरस, चौरस आहे, स्क्वेअर सिद्ध करायचंय. काय कराल? नाही तुम्ही नका करू, मीच सांगतो काय करायचं. 4 बाजू काढा, 2 कर्ण काढा. चारी बाजू समान म्हणून समभुज चौकोन रोम्बस आणि कर्ण एकरूप म्हणून चौरस. बरोबर आहे. त्या चौरसाचा क्रमांक लिहून घ्या. त्याचा अभ्यास करा मुद्दामून. प्रश्नसंग्रह मधलं 15वं गणित आणि पान क्रमांक 105 वरचं 4थं गणित.
प्रश्नसंग्रहातलं 15वं गणित आणि पान क्रमांक 104 वरचं 5वं गणित. बरं बाळांनो, आता त्रिकोणाकडे येऊया आपण. फक्त मला तेवढं सांगा, नाही गणितं नाही सोडवली तरी चालतील. आपल्याला त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू दिलेत. नीट ऐका शांत चित्ताने, क्रमांक नाही देत, फक्त नीट ऐकून ठेवा. चुकून प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे. त्रिकोणाच्या 3 शिरोबिंदूंचे निर्देशक दिलेत. म्हणजे इंग्लिशच्या मुलांसाठी दे आर गिव्हन यू द कोऑर्डिनेट्स ऑफ ऑल द 3 व्हर्टेक्सेस ऑफ ट्रायंगल. आता त्यांनी विचारलं असेल की तो इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण आहे की नाही. कसं ओळखायचं पोरांनो? 3 बाजू काढायच्या, ए बी काढा, बी सी काढा, ए सी काढा. तिन्ही समान आल्या तर समभुज. 3 बाजू काढायच्या, कोणत्याही 2 समान झाल्या तर समद्विभुज म्हणजे आयसोसिलस. आणि एकही समान नाही आले तर स्केलेन म्हणजे विषमभुज. समजतंय? कधी कधी तो काटकोन त्रिकोण आहे का हे ओळखायला सांगतात. ते तर तुम्हाला माहिती आहे. 3 बाजू काढायच्या, ए बी काढा, बी सी काढा, ए सी काढा. मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतकं आलं तर म्हणायचं काटकोन त्रिकोण आहे, नाहीतर म्हणायचं काटकोन त्रिकोण. त्रिकोणाच्या बाबतीत लक्षात ठेवा, रेअरली विचारतात पण विचारलं जाऊ शकतं. बरं, समभुज त्रिकोणाचा क्रमांक लिहून घ्या, इक्विलॅटरल ट्रायंगलचा. दॅट इज 5.1 8वं गणित. आणि आत्ता अत्यंत 5.1 मधलं 8वं गणित. एक हुशार मुलांनी लक्ष द्या, अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे जातोय. 4 मार्क. 5 नाही 4 बोललो, असं केलं असं. 5 काय नालायक. हां, हे घ्या. ABC हेचे तुम्हाला निर्देशक दिले x1 y1 x2 y2 आणि x3 y3. आणि ए बोलू नका रे, हा त्याचा परिकेंद्रक आहे. समजा हा ए बी दिलाय, आपल्याला परिवर्तुळाच्या केंद्रबिंदूचे निर्देशक काढायला सांगतात. कसं काढायचं? 4 मार्काचं गणित आहे पोरांनो. बरोबर आहे? आपल्या पुस्तकामध्ये किती गणितं दिलेली आहेत माहिती आहे त्यांनी? 4 मार्काचं गणित, 4 गणितं दिलेली आहेत. आणि ही गणितं थोडासा प्रयत्न केला तर हुशार मुलांना जमणारी आहेत. सामान्यांना पण जमतील, पण सामान्यांना थोडंसं जड जाऊ शकतं. पण हुशार मुलांनी मुद्दामून ह्या गणिताकडे कानाडोळा करायचा नाही. कसं सोडवायचं सांगू शकाल? बघा बाळांनो, अंतराचं सूत्र वापरून OA काढायचा, OB काढायचा आणि OC काढायचा. कळतंय सगळ्यांना? तुम्हाला माहिती आहे एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात, म्हणून OA बरोबर OB घ्यायचा. म्हणजे हे असं मिळेल तुम्हाला. पुढच्या पायरीत वर्ग करायचा दोन्ही बाजूचं, म्हणजे तुम्हाला हे असं मिळेल. बरं, याच्या आतमध्ये आता मी संख्या लिहिण्यात वेळ वाया घालवत नाही. त्यानंतर A + B किंवा A - Bचं सूत्र वापरून हे सोडवत जायचं. तुम्हाला एक समीकरण मिळेल. असंच दुसरं समीकरण तुम्हाला मिळेल OB बरोबर OCतनं. ही दोन्ही एक सामायिक समीकरणं सोडवून A आणि Bच्या किमती काढायच्या आहेत. हे गणित तसं लेंदी आहे पण सोपं आहे. आणि किती मार्काचं आहे? 4. माझी विनंती आहे, मी क्रमांक लिहून देतो. 4 गणितं पुस्तकात आहेत, किमान 2ची प्रॅक्टिस कराच करा. बरोबर आहे? घ्या बरं कुठे आहे ते क्रमांक. तर इथे तुम्ही चुकून काय करता माहिती आहे? मी मगाशी म्हटलं होतं ना 4 मार्क घालवता. इथे चुकून तुम्ही मध्यका संपात म्हणजे सेंट्रॉइडचा फॉर्म्युला वापरता. तुमच्या लक्षातच येत नाही की परिकेंद्रक वेगळं आहे, परिवर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे सर्कम सेंटर वेगळं आहे आणि ऑर्थो सेंटर वेगळा आहे. त्यामुळे इथे माझे शब्द आठवा. क्रमांक लिहून घ्या. प्रश्नसंग्रह प्रॉब्लेम सेट नंबर 5 मधलं 7 16, 7 आणि 16 दोन्ही अंडरलाईन करा. 7 16 20, 7 16 20 आणि पान क्रमांक 106 वरचं 6वं गणित. पान क्रमांक 106 वरचं 6वं गणित. आता बाळांनो, मला त्याला उठव, सापट मार सटकन कानात. तुझ्या शेजारी झोपलाय मेले. हां, तुझ्या शेजारचा, हा समोरचा. हां, अगं नालायक झोपला होता तू. हा जाऊ दे, झोपू दे. होतं सकाळी लवकर उठला असेल तो. रात्री त्याचं काम असतं चॅटिंग बिटिंगचं मोठं, 12 1 2 वाजेपर्यंत. हल्लीची कामं, आता हल्लीची तुम्ही मुलं इतकी बिझी असता म्हणजे आम्हाला तुमची दया यायला पाहिजे. रात्री 12 1 वाजेपर्यंत मोबाईलवर तुमची कामं असतात. यू आर ऑनलाइन टिल 2 o'clock नो, और उसके बाद सुबह 6 बजे उठ के फिर इधर आया तो ओके ओके, आय कॅन कन्सिडर युअर कंडिशन, नो इश्यू. आता पुन्हा एकदा ऐका, सगळ्यांना जमतील आणि परीक्षेला येतील असे गणिताचा प्रकार शेवटचा आणि मग एंड ऑफ दिस चॅप्टर. बरे 80%
बरं आहे. आता बाळांनो या ठिकाणी आपल्याला 3 समान भाग करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा किंवा 4 समान भाग करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा किंवा 5 समान भाग करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा. अशा प्रकारचं गणित असतं की नाही सांगा मला. असताना बघूया कसं सोडवायचं. लक्ष द्या इकडे, सगळ्यांनी लक्ष द्या. काय करायचं 1 मिनिटात संपवतो. झालं आता. आणि मग फक्त महत्त्वाची गणितं देतो तुम्हाला. हे घ्या, बोलू नका प्लीज. ए बी रेषाखंड आहे, याचे 3 समान भाग करायचे असतील समजा पी क्यू. हे 3 समान भाग झाले पोरांनो. तुम्हाला सगळ्यांना इथेच घेतो. x बरोबर mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n आणि y बरोबर my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n. विभाजनाचं सेक्शन फॉर्म्युला माहिती आहे, बस याचाच उपयोग करायचा. याच्यामध्ये तुम्हाला x1 y1 इथे दिलेले असतील, x2 y2 इथे दिलेले असतील. आता याच्यामध्ये प्रत्येक बिंदूचे निर्देशक काढताना x1 y1 x2 y2 हे सेम राहणार आहेत. मग बदलेल कोण? m. बघा p चे निर्देशक काढायचे असेल तर m बरोबर किती घ्यायचा? 1. आणि n बरोबर किती तुकडे आहेत मोजा बरे? 1 2. म्हणजे n बरोबर किती घ्यायचे? 2. m ची किंमत किती ठेवायची? 1. n ची किंमत किती ठेवायची? 2. आणि हे सोडवायचं. आता समजा तुम्हाला q चे निर्देशक काढायचे असेल तर कोण बदलायचा? m 2 होईल आणि n काय होईल बाळांनो? 1. इकडे एकच तुकडा आहे. मग m ची किंमत किती झाली? 2. n ची किंमत किती झाली? 1. लक्षात आलं? आता हे झालं ट्रायसेक्शन म्हणजे 3 बिंदू. आता आपल्याला 4 भाग करणार आहे. 3 बिंदू नाही, 3 भाग. आता 4 भाग करणाऱ्याचं बघूया कसं. ए बी दिलाय, पी क्यू आर. आता एक वाढला, 4 भाग झाले का बघा? 1 2 3 4. पुन्हा तेच पीचं काढायचं आहे. एम किती येईल बाळांनो? 1. आणि एन किती येईल? ओरडा जोरात. 3 तुकडे मोजायचे. 1 2 3. बरोबर आहे. क्यूचे काढायचं झालं. एम किती झाला? 2. आणि एन किती झाला? 2. जेव्हा एम आणि एनच्या किमती सेम येतात तेव्हा मध्यबिंदू वापरायचा, मिड पॉईंट थेरम. त्याच्यानंतर आरचं काढायचं आहे. सांगा बाळांनो, आर साठी एम किती घेणार? एम 3. आणि एन किती घेणार? समजले सगळ्यांना? आहे काय कठीण? बरं, आता आपल्याला 5 समान भाग करणारे बिंदू काढायचे असतील तर बघा काय करायचं, नीट लक्ष द्या. 5 समान भाग करणारे बिंदूंचे निर्देशक ए बीचे तर तुम्हाला दिलेलं आहे पी क्यू आर एस. 1 2 3 4 5. पुन्हा बघा युक्तिवाद. पी साठी एम किती येणार? 1. एन किती येणार पोरांनो? 1 2 3 4. बरोबर आहे. क्यू साठी एम किती येणार आणि एन किती येणार? नक्की. आर साठी एम किती येणार? 3. आणि एन किती येणार? नक्की. आणि एस साठी एम किती येणार आणि एन किती येणार? कळलं तुम्हाला? विचारू दे ना किती पण भाग, ते मध्यबिंदू बिंदू वापरत बसायचं नाही. हे सोपं आहे. एम आणि एनच्या किमती बदलत जायचं. फक्त 4ला एका ठिकाणी मध्यबिंदू वापरावा लागेल. सर पण आम्ही एम आणि एनच्या किमती 2-2 घेतल्या तर नाही चालतील का? चालतील, पण मग ते तुमचं इम्प्रेशन बॅड होईल. घ्या ह्या गणितांचे क्रमांक घ्या बाळांनो. 3 समान भाग, 3 समान भाग, 3 ट्रायसेक्शन, पॉईंट ऑफ ट्रायसेक्शन. 5.2 मधलं 10वं गणित अंडरलाईन करा. 5.2 मधलं 10वं गणित, पान क्रमांक 114 वरचं 4थं गणित. पान क्रमांक 114 वरचं 4थं गणित. 4 समान भाग. 5.2 मधलं 11वं गणित. 5.2 मधलं 11वं गणित अंडरलाईन करा. 5 समान भाग. 5.2 मधलं 12वं गणित अंडरलाईन करा. 5.2 मधलं 12वं गणित आणि प्रश्नसंग्रहातलं 19वं गणित आणि प्रश्नसंग्रहातलं 19वं गणित. नक्की कळलंय? आता या प्रकरणातली अजून काही महत्त्वाची गणितं जी डिस्कस करण्यात मी वेळ नाही घालवत. PPT असता तर डिस्कस केली असती, कारण आपल्याला वेळ कमी पडेल. जास्त नाही, 4-5च गणितं घ्या. क्रमांक लिहून घ्या. 5.1 मधलं 3रं गणित. 5.1 मधलं 3रं. बाळांनो ते माहिती आहे ना, के ची किंमत काढा. चढ येतात की नाही मला सांगा. तीच गणितं मी देतोय, तेवढी करा फक्त. आणि ती सगळ्यांना जमणारी आहेत. आता इथे एक्सप्लेन करण्यात वेळ वाया घालवत नाही. 5.3 मधलं 6वं 7वं. 5.3 6 7 8 आणि 9.
ही सगळी गणितं आपल्याला चढ दिलाय आणि केची किंमत काढा. 4 गणित आहेत, कुठलीही 2 सोडवा. कळतंय? 5.3 मधलं 6, 7, 8 आणि 9 क्रमाने दिली आहेत. एवढी 4 करण्यात वेळ वाया घालवू नका. चला आता आपण जाऊया. हे प्रकरण क्रमांक 5 80% समाप्त झालेलं आहे. झालेलं आहे. पुढच्या 20% मी गणितं देऊन जाणार आहे, काळजी करू नका. हुशार मुलांना पण मी त्यांची पण काळजी घेणार आहे. आता आपण जाऊया त्रिकोणमिती. ऐका माझं. त्रिकोणमितीमध्ये सिद्ध करा. मला वाटतं 6.1 मधलं 5वं का 6वं गणित आहे, 6वं, आणि प्रश्नसंग्रहातलं 5वं गणित. बरोबर आहे? सोडून द्या, सोडून द्या, काही गरज नाही. डोक्याला टेन्शन. खरं त्याचे सूत्र पाठ पाहिजेत, त्याच्यासाठी आपली सूत्र पाठ नसतात. आणि सूत्र पाठ असली तरी ॲप्लिकेशनचा सराव पाहिजे. आता एका महिन्यात ते होणार नाही. 9वी पासून आम्ही तुम्हाला शिकवतो. साइन थिटा बरोबर काय बरं? विरुद्ध बाजू छेद कर्ण. बरं? कॉस थिटा बरोबर लगतची बाजू छेद कर्ण. टॅन थिटा बरोबर समोरील बाजू छेद लगतची बाजू. कॉट थिटा बरोबर लगतची बाजू छेद समोरील बाजू. बरोबर आहे की नाही? सेक थिटा बरोबर कर्ण छेद लगतची बाजू. कोसेक थिटा बरोबर कर्ण छेद समोरील बाजू. साइन थिटा इज अपोजिट साइड छेद अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. कॉस थिटा इज ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. टॅन थिटा इज अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. कॉट थिटा इज ॲडजस्टंट साइड अपॉन अपोजिट साइड. सेक थिटा इज हायपोटेनस अपॉन ॲडजस्टंट साइड अँड कोसेक थिटा इज हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. पुढची सूत्र पण तुमची पाठ पाहिजेत, जमली तर करा. साइन थिटा इज 1 अपॉन कोसेक थिटा. कोसेक थिटा इज 1 अपॉन साइन थिटा. साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज 1. कॉस थिटा इज 1 अपॉन सेक थिटा. सेक थिटा इज 1 अपॉन कॉस थिटा. कॉस थिटा इंटू सेक थिटा इज 1. टॅन थिटा इज 1 अपॉन कॉट थिटा. कॉट थिटा इज 1 अपॉन टॅन थिटा. टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज 1. बरोबर? टॅन थिटा इज साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज सेक थिटा अपॉन कोसेक थिटा. कॉट थिटा इज कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज कोसेक थिटा अपॉन सेक थिटा. पोपटासारखं पाठ पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजे. हे सगळं तुम्हाला 9वी 10वीला शिकवलं गेलं आहे. आणि त्रिकोणमिती वगळता येत नाही आयुष्यातनं. तुम्हाला कोणीही शाण्याने सांगितलं की त्रिकोणमितीचा अभ्यास करू नका, तर त्रिकोणमिती फ्युचर स्टडीसाठी खूप महत्त्वाचं आहे बाळांनो. 3 आयडेंटिटीज आहे. नित्य समानता. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज कोसेक स्क्वेअर थिटा. बरं, आता ही सूत्र आयत्या वेळेस गोंधळ झाला तर तयार कशी करायची हे शिकवतो आणि तुम्हाला गणितांचे क्रमांक देतो. बरोबर आहे? चला, सुपर एक्झॉगॉन. लक्ष द्या सगळ्यांना. सगळ्यांनी इकडे हा सुपर एक्झॉगॉन काढायचा कसा आणि वापरायचा कसा. बरोबर आहे? हे काय माझं इन्व्हेन्शन नाही आहे. तुम्ही गुगल बाबावर गेलात की तुम्हाला हा सुपर एक्झॉगॉन भेटतो. या सुपर एक्झॉगॉनने असं म्हणतात 12वीला 200च्या वर सूत्र आहेत. सगळी सूत्र आपल्याला सुपर एक्झॉगॉनने या चमत्कारिक षटकोनाने मिळतात. हा षटकोन काढून झाल्यावर एक वाक्य पाठ करायचं. सीज ऑन राईट. काय म्हणायचं? सीज ऑन राईट. सगळे सी उजवीकडे घ्यायचे. सीज ऑन राईट. आता सी ने कोण कोण तयार होतात ते माहिती आहे तुम्हाला. कोण तयार होतो? सी ने कॉस, दुसरा कॉट, तिसरा कोसेक. कॉसच्या समोर काय येणार? साइन. इथे कोण येणार? टॅन. इथे कोण येणार? सेक. सीज ऑन राईटचा अर्थ कळला बाळांनो? इथे लिहायचा एकी एक. आता सर याचे सूत्र कसे तयार होतात? बघा, क्लॉकवाईज डिरेक्शन, घड्याळाच्या दिशेने गेल्यावर पहिला बरोबर दुसऱ्या दोघांचा भागाकार. म्हणजे नीट ऐका, पुढची सूत्र तुम्ही सांगायची. पहिला बरोबर दुसऱ्या दोघांचा भागाकार म्हणजे टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा. बरोबर आहे? आता सांगा बरं पुढचं तुम्ही सांगा. चला पटकन ओरडा. साइन थिटा बरोबर छेद कॉट थिटा. बरोबर आहे? चला पुढचं सांगा बरं बाळांनो. कॉस थिटा बरोबर कॉट अपॉन कोसेक. पुढचं सांगा बरं बाळांनो. चला लवकर पटकन. कोसेक अपॉन सेक. त्याच्या पुढचं सांगा बरं बाळांनो. चला पटकन. कोसेक थिटा बरोबर सेक अपॉन टॅन. त्याच्या पुढचं सांगा बरं बाळांनो. सेक थिटा बरोबर टॅन अपॉन. राहील लक्षामध्ये? आता उलट जाऊया. अँटी क्लॉकवाईज. असं बोला. कॉट बरोबर कॉस छेद साइन. हे तर माहितीचं सूत्र आहे. कॉट बरोबर कॉस थेट साइन. समजा तुम्ही इथनं सुरुवात केली तर काय होईल? कॉस बरोबर कॉस बरोबर साइन छेद टॅन. समजा इथनं सुरुवात केली तर काय मिळेल आपल्याला? साइन बरोबर टॅन छेद सेक. समजा तुम्ही इथनं सुरुवात केली तर काय मिळेल तुम्हाला? टॅन बरोबर. नक्की कळतंय? साई दुनी 12 सूत्र तयार झाली.
आता डायगोनल बघा कशी सूत्र तयार होतात, एकदम सोपं, ह्याच्यात तुम्हाला चुकायला पण नको आणि विसरायला पण नको. आता डायगोनली बघा, तिरकस इथनं सुरुवात केली, साईन बरोबर 1 कोसेक, उलट झालं, कोसेक बरोबर 1 नक्की. आता सांगा पोरांना तिकडनं जोरात, नक्की उलट, शाबास. आता असं जा बरं बाळांनो, नक्की कळतंय. आणि तिरकस गुणाकार करून उरलेली सूत्र तयार करता येतील. आता पॅरलल जाऊया. हे सोपं आहे बाळांनो, हे काय याला एक्झॉगॉन वापरलाच पाहिजे असा काही नियम नाही, सोपं आहे, तरी पण आपण शिकून घेऊया. बघा बाळांनो, साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा, बरोबर आहे. उलट फिरवलं, हे असं गेलो साइन बरोबर कॉस 90, असं आलो कॉस बरोबर साइन 90 वजा थीटा. समजतंय तुम्हाला? साइन थीटा कॉस 90 वजा थीटा, कॉस थीटा साइन 90 वजा थीटा, टॅन थीटा कॉट 90 वजा थीटा, कॉट थीटा टॅन 90 वजा थीटा, सेक थीटा कोसेक 90 वजा थीटा, कोसेक थीटा सेक 90 थीटा. हे सोपं आहे. साइन अँड कॉसची जोडी आहे, टॅन अँड कॉटची जोडी आहे, सेक आणि कोसेक, त्याला हेक्झॉगॉन वापरायची गरज नाही. आता बाळांनो राहिल्या 3 नित्य समानता, आयडेंटिटी, बरोबर आहे, डोंट लाफ. हां, नित्य समानता. नित्य समानता कशाला म्हणतात माहिती आहे का रे पोरांनो? कोणला माहिती आहे? बाबो सांग सांग सांग, खरंच सांग, मी तुला जाताना कॅडबरी देईन 150 रुपयाची. हां, नाही 150 लगेच हे बघ काढून. हां, सोडा मेल्यानो. नित्य समानता माहिती आहे. बस रे, हे सगळं शिकवलं गेलं आहे 7वी 8वीला आपल्याला, 6वी 7वीला. पण आता तुमची कोरोनाची बॅच होती, त्यामुळे तुम्हाला भागाकार येत नाही, तर नित्य समानता कशाला म्हणतात हे थोडं, आणि आता त्याच्यात मी वेळ वाया घालवत नाही, इकडे लक्ष द्या. हां, आता आपल्याला 3 नित्य समानता आयडेंटिटीज, हे बघा इथनं सुरुवात, 1 सोडून 1, हा स्ट्रोक लक्षात ठेवा, हा स्ट्रोक पाठ करून ठेवा, 1 सोडून 1. हे बघा असं सुरुवात करायची, पहिल्याचा वर्ग अधिक दुसऱ्याचा वर्ग बरोबर तिसऱ्याचा वर्ग, म्हणजे काय, साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 वर्ग, 1 वर्ग अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा, टॅन वर्ग थीटा अधिक 1 वर्ग अधिक सेक वर्ग थीटा, एकाचा वर्ग एकच येतो, म्हणून आपण वाचताना वाचतो साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1, 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा, आणि टॅन वर्ग थीटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थीटा. कळतंय? पहिल्या दोघांच्या वर्गांची बेरीज बरोबर तिसऱ्याचा वर्ग. हा झाला सुपर एक्झॉगॉन, लक्षात राहील तुमच्या. आता आपण राईट हँड लेफ्ट हँड रूल बघूया. आपल्याला ना तो तक्ता तयार करायचा असतो. तो तक्ता तयार करण्यासाठी साईनच्या किमती माहिती झाल्या की अख्खा तक्ता आपल्याला तयार होतो. कसा तो आपण 1-2 मिनिटात बघूया. आणि आता 12ला 5 मिनिटं बाकी आहेत. हां, तर मग तक्त्याची बघू का पुढे जाऊ? एकदम सोपं आहे ते, काय नाही. ए बघा असं काढूया, थांबा जरा. हा आवरा मोठा तो दिसला बघ ना, दिशा आवरा मोठा. ही करंगळी आहे 0, ही 30 अंश, हे बास, हे 45, हे 60 आणि हे 90, बरोबर आहे आपलं बोट. सूत्र काय लक्षात ठेवा, साइन थीटा इज अंडर रूट फिंगर बिलो. बरे, खाली किती बोटं आहेत ते काढायचं, 0 काढायचं. समजा साइन 0, तर 0च्या खाली किती बोटं आहेत? 1 पण नाही, म्हणजे 0. बरे, 0चं वर्गमूळ 0, त्याला 2ने भागलं, उत्तर आलं 0. समजा साइन 30 काढायचं आहे, 30 खाली किती बोटं आहेत? 1, एकाचं वर्गमूळ 1, उत्तर आलं 1/2. समजा 45 काढायचं, खाली किती बोटं आहेत? 2, बरोबर आहे. वर्गमुळात 2ला 2ने भागलं की 1/वर्गमुळात 2 येतं. 60 काढायचं आहे, खाली किती बोटं आहेत? 1, 2, 3, इथे लिहा 3, उत्तर आलं वर्गमुळात 3/2. 90 काढायचं आहे, खाली किती बोटं आहेत? 1, 2, 3, 4, 4चं वर्गमूळ 2, 2ला 2ने भागलं 1. समजलं? लेफ्ट हँड रूलने आपल्याला साईनच्या किमती काढता येतात किंवा साईनच्या किमती पाठ करायच्या. साइन 0 0,
बरोबर आहे. साईन 30 हाफ, साईन 45 1/√2, साईन 60 √3/2 अँड साईन 90 इज 1. साईनच्या किमती उलट्या क्रमाने लिहिल्या की कॉस्ट मिळतो आणि साईनला कॉसने भागलं की टॅन मिळतो. टॅकला इन्व्हर्टेंडो म्हणजे व्यस्त केला म्हणजे खाली डोकं वर पाय केलं की कॉट मिळतो. कॉसला खाली डोकं वर पाय केला की सेक मिळतो आणि साईनला खाली डोकं वर पाय केला की कोसेक मिळतो. हे पाठ करून ठेवा, फक्त तक्ता नाही पाठ करायचा, फक्त साईनच्या किमती पाठ करायच्या कुठल्याही पद्धतीने. एक साईनच्या किमती पाठ करणं पण सोपं आहे. 0ला 0, 90ला 1, 0ला 0, 90ला 1. 30 60 90चं प्रमेय माहिती आहे. 30 मापासमोरची बाजू अर्धी म्हणून साईन 30 बरोबर अर्धा. 60 मापासमोरची बाजू वर्गमुळात 3/2 म्हणून 60 बरोबर वर्गमुळात 3/2. संपला ना विषय. 0ला 0 बरोबर आहे, 90ला 1 एवढंच पाठ करायचं आहे. बाकी 30 60 90, 30 समोर अर्धी, 60 समोर वर्गमुळात 3 आणि 45चं 1/वर्गमुळात 2. राहील की नाही लक्षात. 30 60 90 45 45 हे प्रमेय लक्षात ठेवले की 30 60 आणि 45 यांच्या किमती लक्षात राहतात. राहिलं 0ला 0, मग एकच पाठ करायचं आहे. 90ला 1. साईन मिळाला उलट्या क्रमाने लिहिला की कॉस मिळतो. साईनला कॉसने भागलं की टॅन मिळतो. टॅनला उलटा केला की कॉट मिळतो. उलटा व्यस्त इन्व्हर्टेंडो. बरे सेकला उलटा कॉसला उलटा केला की सेक मिळतो आणि साईनला उलटा केला की कोसेक मिळतो. प्रॅक्टिस करा, तक्ता भरायची प्रॅक्टिस होईल म्हणजे याच्यावरची गणितं तुम्हाला करता येतील. घ्या ट्रिगोवरची काही महत्त्वाची गणितं मी तुम्हाला या ठिकाणी देतोय, ते करा तुम्ही पटकन फास्ट लिहून घ्या. पान क्रमांक 128 पहिलं गणित. ही सगळी महत्त्वाची गणितच लिहून देतोय, तुम्हाला जमतील अशी आणि सोपी. पान क्रमांक 129 दुसरं गणित, तिसरं गणित. 6.1 मधलं चौथं, 6.2 मधलं पहिलं, दुसरं आणि पाचवं, 6.2 मधलं पहिलं, दुसरं आणि पाचवं. सिद्ध करा. गणिताच्या वाट्याला तुम्ही जाऊ नका, इतकी गणितं करा सोप्यासाठी 80% बाकीच्या वाट्याला नाही गेलात तरी चालेल. चला आता एक शेवटचं एक 5 मिनटं मी तुमची घेतो आणि मग महत्त्वाची गणितं देतो. अजून एखादा एक्स्ट्रा 5 मिनिटं माझ्याकडनं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाळांनो, मेन्सुरेशनचे सगळे सूत्र काही मी तुम्हाला आता इथे सांगू शकत नाही, पण काही सूत्र कसे लक्षात ठेवायचे ते मी तुम्हाला इथे शिकवतो, किंवा आयत्या वेळेस रफ वर्क करून कसं काढायचं. बरोबर आहे. इकडे बघा, हे कोण आहे रे बाळांनो? वृत्तचिती. काय म्हणतो याला? सिलेंडर. कोण आहे? सिलेंडर. RH. हा कोण आहे रे बाळांनो? हा कोण आहे? हा कोण आहे? हा आहे शंकू, ज्याला कोन म्हणतात इंग्लिशमध्ये. RH आणि L स्लाइंट हाईट. आणि हा आहे वर्तुळ, नाही गोल गोल. हा बस. यांना पायांची संख्या किती आहे? 2. तळ आहे, छत आहे. याला फक्त तळ आहे आणि ह्याला अगणित बेसेस आहेत, पाया आहेत. आपण त्यातले 4 घेऊया ॲक्सियल. आता इथे बघा नीट. उभे पृष्ठफळ, बरे, किंवा वक्र पृष्ठफळ, वक्र म्हणूया. यांच्या उभं नाहीच नाही का, वक्र. ठीक आहे. वक्र पृष्ठफळ. इथे एकूण पृष्ठफळ आणि इथे घनफळ. म्हणजे इंग्लिशवाल्यांसाठी कर्व सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम. आता बघा, 2च ओळी पाठ करायच्या आहे, इथनं जाताना बडबडायच्या. पहिली ओळ नीट ऐका. पायार 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 3 वेळा उच्चारायचं. पाय आर पाय आर पायार. पायार पायार पायार. पायार स्क्वेअर पायार स्क्वेअर पायार स्क्वेअर. पायार वर्ग पायार वर्ग पायार. ही झाली पहिली ओळ. पायार पायार पायार. पायार स्क्वेअर पायार स्क्वेअर पायार स्क्वेअर. सर पण लिहायचं कुठे? हे बघा, इकडे बघा, इकडे बघा, नीट बघा. पाय आर पाय आर पाय आर. खाली, एकदम खाली. पायार स्क्वेअर पायार स्क्वेअर पायार स्क्वेअर. हे कळलं सगळ्यांना? पहिली ओळ पायार पायार पायार. पायार स्क्वेअर पायार स्क्वेअर पायार स्क्वेअर. दुसरी ओळ HLR HH4. HLR. नीट ऐका. HLR. हे दिसतंय बघा इकडे. HLR HHR. HLR HH4. HLR HH4. राहील लक्षात? आता हे लिहायचं कुठे बघा. HLR HH4. HLR
आर, एच एच आर. आर यू गेटिंग? HLR HHR, HLR HHR नंबर ऑफ बेसेसने मल्टिप्लाय करायचे. 2 पाया आहेत 2 ने, 1 पाया आहे 1 ने, 4 पाया आहे 4 ने. हे बघा, वक्र पृष्ठफळ, वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ 2 पाय आर एच, शंकूचे वक्र पृष्ठफळ पाय आर एल आणि गोलाचे पृष्ठफळ पाय आर वर्ग. एम आय राईट माय डिअर्स? नक्की. आता इथे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर आहे म्हणून 2/3, 1/3, 4/3. इथे 2/3 चालत नाही, एवढं फक्त लक्षात ठेवायला लागेल. 2/3, 1/3, 4/3, 2/3 चालत नाही. त्यामुळे वृत्तचितीचे घनफळ, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज πr² h, व्हॉल्यूम ऑफ कोन इज 1/3 πr² h अँड व्हॉल्यूम ऑफ स्पियर, गोलाचे घनफळ 4/3 πr घन. पुन्हा एकदा सांगतो, πr 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 πr² πr² πr², HLR HHR HLR HHR 2 1 4 2 1 4 भागिले 3. राहील लक्षात? बरं सर, हे मधलं राहिलं. मधलं एकदम सोपं आहे बाळांनो. हेच खाली घ्यायचं. 2 πRh, 2 वर्तुळ आहेत. हा खालचा वर्तुळ, एक वरचा वर्तुळ. वर्तुळाचं क्षेत्रफळ माहिती आहे तुम्हाला, πr वर्ग. सामायिक काय? 2 पाय आणि आर. काढा बाहेर. 2 πr. इथे राहिला h + r. हे पण सोपं आहे. हे असंच्या असं खाली उतरवायचं. वर्तुळे किती आहेत? एक वर्तुळ मिळवला. काय सामायिक? πr. πr l + r. कळतंय सगळ्यांना? त्यामुळे स्वतःच्या ट्रिक्स वापरल्या, संपलं. आता आपण जाऊया हुशार मुलांसाठी. फर्स्ट टर्म म्हणजे शंकुछेदाचे सूत्र कसे लक्षात ठेवायचे. तुम्हाला जर कोणाचे सूत्र शंकूचे सूत्र येत असतील तर तुम्हाला शंकुछेद म्हणजे फर्स्ट टर्मचे सूत्र कसे लक्षात ठेवायचे. फक्त 3च वाक्य पाठ करायचे. वजाबाकी, बेरीज, वर्गांची बेरीज अधिक गुणाकार. वजाबाकी, बेरीज, वर्गांची बेरीज अधिक गुणाकार. तुम्ही म्हणाला काय येड लागल्यासारखा बडबडतोय. बघूया काय बडबडतोय आणि आपण इथे थांबणार आहोत. दिस द लास्ट एंड पॉईंट. आणि नंतर मी एक 5 मिनिटं IMP गणित द्यायला घेईन, ते पण तुम्हाला हवी असल्यास, नाहीतर जयरामजी की. हां, आणि नाही बोलणार नाही हे मला पण माहिती आहे. त्यामुळे मी पडू नको, थांब. हां, चला इकडे बघा. हे झालं. तर 1च मिनिट द्या मला. मी खूप महत्त्वाची गोष्ट हुशार मुलांसाठी सांगतो, कारण शंकुछेदावरची गणितं मोठ्या मार्काला येऊ शकतात. म्हणून जरा, आणि मुलांना नेमकी ही सूत्र लक्षात राहत नाही. त्यामुळे जर तुम्हाला शंकूचे सूत्र लक्षात असतील तर हा मोठी त्रिज्या R1 घ्यायची, छोटी त्रिज्या R2 घ्यायची, ही लंब उंची, ही तिरकस उंची, स्लाइंट हाईट ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमधून, परपेंडिक्युलर हाईट, स्लाइंट हाईट. आता बघा इथे L लंब उंची, L² इज इक्वल टू R² + H² किंवा H² + R². आर यू गेटिंग मी? किंवा हेच सूत्र L इज इक्वल टू √H² + R². पहिलं झालं. दुसरं कर्व सरफेस. बरे, कर्व सरफेसमध्ये आपण काय बघितलं? πRL. तिसरं टोटल सरफेस सोडून द्या. चौथं व्हॉल्यूम 1/3 πr²h. ओके, πRL 1/3 πr². हे जर सूत्र माहिती असतील तर शंकुछेद कसा काढायचं नीट बघा. नीट प्लीज नीट. पहिलं वाक्य काय शिकवलं होतं मी तुम्हाला? वजाबाकी. काय शिकवलं होतं? दुसरं वाक्य शाबास. आणि तिसरं नीट ऐका, वर्गांची बेरीज अधिक गुणाकार. वर्गांची बेरीज अधिक गुणाकार. काय बदलायचा? फक्त आर बदलायचा. काय बदलायचा? आर. कसा बदलायचा? इकडे बघा. L बरोबर वर्गमुळात h² तसाच लिहायचा. आर बदलला. काय वाक्य? वजाबाकी. कोणाची वजाबाकी? R1 - R2 कंसाचा वर्ग. आरचं चेहरा बदलला. समजतंय? हे काय सांगितलं होतं? πR1 + R2 L. काय बदलला? आर बदलला. कसा बदलला? बेरीज केली. आणि इथे पण आर बदलायचा. काय बदलायचा? 1/3 पाय काय येणार कंसात? R1 वर्ग R2 वर्ग, R1 × R2 × H. समजते सगळ्यांना? वजाबाकी, बेरीज, वर्गांची बेरीज अधिक गुणाकार. वजाबाकी, बेरीज, वर्गांची बेरीज अधिक गुणाकार. कळलंय सगळ्यांना? ठीक आहे. IMP लिहून घ्या या प्रकरणातले पट्टापट. चला लवकर, जेवढ्या लवकर लिहाल तेवढ्या लवकर तुम्हाला जेवायला पळता येईल.
आता पिन ड्रॉप सायलेन्स ठेवायचं. विदिन अ 5 minutes आय विल फिनिश इट अप. ओके, यू गिव्ह मी अ 5 minutes पिन ड्रॉप सायलेन्स. बस. पान क्रमांक 143 दुसरं गणित. 7.1 मधलं पहिलं गणित, तिसरं गणित, चौथं गणित. 7.3 पहिलं, दुसरं आणि तिसरं. पहिलं, दुसरं आणि तिसरं. 7.4 7.4. एक मिनिट जरा चष्मा लावू द्या. दुसरं, पाचवं. प्रश्नसंग्रह 7 मधलं पाचवं आणि आठवं. प्रश्नसंग्रह 7 मधलं पाचवं आणि आठवं. डू दिस मच, दॅट्स ऑल. आता घ्या हुशार मुलांनी चॅलेंजिंग क्वेश्चन्स. कठीण गणित आहे. पुढच्या 20% पुस्तकातली कुठली गणितं करायची आहेत ती शिक्षकांकडनं शिकून घ्या, प्रॅक्टिस करा. बरोबर आहे. माझ्या दृष्टीने महत्त्वाची गणितं आहेत. दरवर्षी तुम्ही जर आता इथे स्क्रीन असतं तर स्क्रीनवरती गणितं पण मी तुम्हाला दाखवली असती आणि तुम्हाला पटलं पण असतं की सर हो, ही गणितं शाळांनी, क्लासेसने विचारलेली आहेत, बोर्डाने विचारलेली आहेत. त्यांचा सराव करणं खूप गरजेचं आहे. आता स्क्रीन इथे नसल्यामुळे ते दाखवता येत नाही आहे. ठीक आहे, चला. 1.2 मधलं 10वं गणित, चॅलेंजिंग, हॉट सम, कठीण गणितं. नापास होणाऱ्या सामान्य मुलांनी 80%च्या वर आजपर्यंत मार्क मिळाले, त्यांनी कृपा करून ह्या गणितांच्या वाटेला जायचं नाही. वेळ पुरला आणि 80%चा अभ्यास झाला तरच जायचं, नाही तर जायचं नाही. 1.2 मधलं 10वं. पान क्रमांक 20 मधलं 5वं. 1.3 मधलं 5वं. 1.4 मधलं 7वं. प्रश्नसंग्रह 1 मधलं 9वं. प्रश्नसंग्रह 1 मधलं 9वं. 10वं, 12वं आणि 13वं. 9, 10, 12 आणि 13. दुसरं प्रकरण 2.1 मधलं 9वं. 10वं. 2.1 मधलं 9वं आणि 10वं. 10वं ते याचं गणित आहे, त्या भिंतींना ते शिडी लावलेली गणित आहेत, माहिती आहे तुम्हाला? हां, खूप बोर्डाचं खूप प्रेम आहे या गणितांवर. 2.1 मधलं 9वं, 10वं. आणि पान क्रमांक 42 वरचं दुसरं. पान क्रमांक 42 वरचं दुसरं. हे जरा 2 मिनिटं बोलू नका रे मागची मुलं. 2.2 मधलं 5वं. 2.2 मधलं 5वं. प्रश्नसंग्रहातलं 8वं गणित. प्रश्नसंग्रह 2 मधलं 8वं गणित मुद्दामून शिक्षकांकडनं शिकून घ्या. अपोलोनियस 2दा वापरायचं. एच्या स्वरूपातलं गणित आहे, माहिती आहे का हुशार मुलांनो? PM बरोबर PN बरोबर वर्गमुळात 3 × A सिद्ध करा. खूप महत्त्वाचं गणित आहे. फुकटचे 4 मार्क आहेत. अजिबात मेंदू वापरावा लागत नाही. हे गणित शिकून घ्या. प्रश्नसंग्रहातलं 8वं. प्रश्नसंग्रहातलं 11वं गणित. 16वं गणित. प्रश्नसंग्रहातलं 16वं गणित. चला, तिसरं प्रकरण. बरं, तिसऱ्या प्रकरणातली ही गणितं ज्याला जमतात त्याने करा, नाही तर करायची गरज नाही. त्यामुळे काही मुलं अशी भेटतात की सर मला तिसरं प्रकरण सोपं जातं, मी दुसरं ऑप्शनला टाकणार आहे किंवा अमुक ऑप्शनला टाकणार आहे. अशा मुलांसाठी गणित आहेत, बाकीच्यांनी नाही केली तर हरकत नाही. पान क्रमांक 81 वरचं तिसरं. हे गणित सोपं आहे, हे सगळ्यांना जमणार आहे, हे मुद्दामून करा. पान क्रमांक 81 वरचं तिसरं गणित बरेचदा परीक्षेला विचारलं आणि अतिशय सोपं गणित आहे. 3.5 मधलं 5वं गणित. 3.5 मधलं 5वं गणित. हे गणित पण अतिशय सोपं आहे आणि अनेक वेळा 4 गुणांसाठी विचारलेलं आहे. हे पण करता आलं तर बघा. मी सोपीच गणितं निवडून दिली आहेत. प्रश्नसंग्रहातलं 5वं आणि 7वं गणित. प्रश्नसंग्रहातलं 5वं 7 22 23. 5, 7, 22, 23. जमली तर करा, नाही तर सोडून द्या. 5वं प्रकरण घ्या. 5वं प्रकरण. प्रश्नसंग्रह 5व्यातलं 13वं, 14वं आणि 21वं. 13, 14, 21. 13, 14, 21. 6वं प्रकरण. 6वं प्रकरण. पान क्रमांक 131 वरचं 6वं. एलिमिनेशन ऑफ थीटा. थीटाचे निरसन करा. हे गणित शिक्षकांकडनं शिकून घ्या. हुशार मुलांनी हे परीक्षेला येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि गणित तसं सोपं आहे. थीटाचे निरसन करा. एलिमिनेशन ऑफ थीटा. पेज नंबर 131 6. 6.1 मधलं 5वं 6वं. नाही, सॉरी, 6.1 मधलं 5वं. आता बघा, सिद्ध करा. हुशार मुलं ज्यांना सिद्धता जमतात त्यांनी हे लिहून घ्या, बाकीच्यांनी लिहून पण घेऊ नका, काय गरज नाही.
पण मी देतोय. जमल्यास एवढी गणितं माझ्या दृष्टीने महत्वाचे. 6.1 मधल्या 6व्यातलं 6.1 मधल्या 6व्यातलं तिसरं झालं रे. तिसरं, 7वं, 9वं आणि 12वं. 6व्यातलं तिसरं, 7वं, 9वं आणि 12वं. पान क्रमांक 134 तिसरं गणित. पान क्रमांक 136 पाचवं गणित. ब्रोकन ट्री, मोडलेल्या झाडाचं गणित आहे. 136 पाचवं. 6.2 मधलं चौथं गणित. 6.2 मधलं चौथं गणित. प्रॉब्लेम सेट झालं रे. प्रॉब्लेम सेट पाचव्यातलं तिसरं, 7वं आणि 9वं. पाचव्यातलं तिसरं, 7वं आणि 9वं सिद्ध करा गणित आहेत. हे नाही केलीत तरी चालेल. पाचव्यातलं तिसरं, 7वं आणि 9वं. प्रश्नसंग्रह 6 मधलं 9वं गणित आणि 10वं गणित. 9वं आणि 10वं. चला शेवटचं प्रकरण मेन्सुरेशन, 7वं प्रकरण. पान क्रमांक 144 तिसरं गणित. पान क्रमांक 144 तिसरं गणित सगळ्यांनी करा. 7.1 मधलं 8वं गणित सगळ्यांनी करा. 7.1 मधलं 8वं गणित सगळ्यांनी करा. 7.1 मधलं 12वं गणित. पान क्रमांक 153 वरचं दुसरं गणित. 7.3 मधलं 12वं आणि 13वं गणित. 7.3 मधलं 12वं आणि 13वं गणित.